Fine. So, in the last lecture, what are the things that we discussed? Let us have some small recap. Initially, we discussed what is the electric flux. So, tell me, what are the electric flux over the small area ds? Electric flux over the small area ds. d phi is equal to E bar dot ds bar. Electric flux over small area ds. d phi is equal to E bar dot ds bar. That can be written as EDS cos theta. That can be written as EDS cos theta. What is E? Electric field at given point. What is ds? Area at that point. What is ds bar? Area vector at that point. What is theta? Angle between area vector and electric field. Area vector is always perpendicular to area. Area vector is always perpendicular to area. छोट्याशा एरिया मधून क्रॉस करून जाणारे फ्लक्स किंवा छोट्याशा एरियाला क्रॉस करून जाणारे फ्लक्स किती? डी फाय ईडीएस कॉस थीटा. मग कंप्लीट एरिया एस ला क्रॉस करून जाणारे फ्लक्स किती? इंटिग्रेशन डी फाय मीन्स इंटिग्रेशन ईडीएस इंटिग्रेशन ई बार डॉट डीएस बार और इंटिग्रेशन ईडीएस कॉस थीटा. येस, क्लियर. बर, पण जर इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट असेल तर ओव्हर द गिवन एरिया इफ द इलेक्ट्रिक फील्ड इज युनिफॉर्म देन यू कॅन टेक दॅट इलेक्ट्रिक फील्ड outside the integration. Then this E bar will simply come out of the integration. E bar dot ds bar. Integration of ds bar will give you s bar. So the answer will be E bar dot s bar. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जर व्हेरिएबल असेल तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द गिवन एरिया कसं काढणार? इंटिग्रेशन ई ds cos theta. बरोबर. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द गिवन एरिया कसं काढणार? इंटिग्रेशन ई ds cos theta or इंटिग्रेशन E bar dot ds bar. If the electric field is variable. बरोबर. पण इलेक्ट्रिक फील्ड जर युनिफॉर्म असेल तर कुठला फॉर्म्युला? ES cos थीटा किंवा E bar dot S bar. कॉस वाले फॉर्म्युले म्हणू आपण. ओके, ते डॉट तर असणारच आहे. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द गिवन एरिया इफ द इलेक्ट्रिक फील्ड इज नॉन युनिफॉर्म which formula you will use? Integration E ds cos theta. And if the electric field is constant, then which formula you will use? If the electric field is constant, then which formula you will use? ES cos theta. Okay. What is the SI unit of electric flux? Newton meter square upon coulomb. Actually, phi is equal to E bar dot S bar वरून युनिट काढू शकता. इलेक्ट्रिक फील्ड चे युनिट काय? What is the unit of electric field? न्यूटन पर कुलोम. इट इज फोर्स पर युनिट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड काय असते? फोर्स पर युनिट चार्ज. मग त्याचं युनिट काय असणार? न्यूटन पर कुलोम इंटू एरिया. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. सो न्यूटन पर कुलोम इंटू मीटर स्क्वेअर म्हणजेच काय झालं? न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कुलोम. त्या न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कुलोमला आपण काय लिहिलं? न्यूटन मीटर इंटू मीटर अपॉन कुलोम. मीटर स्क्वेअर ला काय लिहिलं? मीटर इंटू मीटर. न्यूटन मीटर इज जूल. जूल पर कुलोम ला लोक काय म्हणतात? व्होल्ट. जूल पर कुलोम इज कॉल्ड ॲज व्होल्ट. सो व्होल्ट इज जूल पर कुलोम. रिपीट, व्होल्ट इज जूल पर कुलोम. रिपीट, व्होल्ट इज जूल पर कुलोम. देन जूल इज न्यूटन मीटर. जूल इज न्यूटन मीटर. रिप्लेसमेंट सांगत चला. जेव्हा जेव्हा व्होल्टला रिप्लेस करायची वेळ येईल तेव्हा व्होल्टला कसं रिप्लेस करणार? जूल पर कुलोम. जूलला कसं रिप्लेस करणार? न्यूटन मीटर. न्यूटनला कसं रिप्लेस करणार? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे फंडामेंटल मध्ये युनिट कन्वर्ट होणार. बर, मग आता जूलला तर तुम्ही व्होल्टला तर रिप्लेस करू शकताय. मला सांगा कुलोमला रिप्लेस करायची वेळ आली तर how will you replace coulomb? Coulomb is ampere second. Charge equal to current into time. Charge is equal to current into time. So coulomb will be replaced by ampere second. Current equal to charge upon time. Current equal to charge upon time. Charge equal to current into time.
चार्ज इक्वल टू करंट इंटू टाइम. सो करंट इंटू टाइम म्हणजे काय येणार मग? एम्पियर इंटू सेकंड. सो कुलोम्बला रिप्लेस करायची वेळ आली की एम्पियर सेकंड. होल्डला रिप्लेस केलं जूल अपॉन कुलोम्ब नाही. होल्डला कसं रिप्लेस केलं? जूल अपॉन कुलोम्ब. बरोबर बरोबर आहे. होल्डला कसं रिप्लेस करणार? जूल अपॉन कुलोम्ब. जूलला कसं रिप्लेस करणार? न्यूटन मीटर. आणि कुलोम्बला कसं रिप्लेस करणार? एम्पियर सेकंड. म्हणजे तुम्हाला या इलेक्ट्रिक फ्लक्सचं फंडामेंटल युनिट मिळेल. डिराइव्ड युनिट काय? व्होल्ट मीटर. ऍक्च्युअली इलेक्ट्रिक फ्लक्सचं फंडामेंटल युनिट म्हणावंच नको आपण. इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट मिळेल असं म्हटलं पाहिजे. बरं, इलेक्ट्रिक फ्लक्सचं एक युनिट तर तुम्हाला माहिती आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कुलोम्ब. पण दुसरंही लक्षात ठेवा, काय आहे ते? व्होल्ट मीटर. कसं लक्षात ठेवणार आहे? इट इज ऑल्सो द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट. एका इन्स्ट्रुमेंटचं पण नाव आहे. इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट हे एका इन्स्ट्रुमेंटचं पण नाव आहे, व्होल्ट मीटर. ओके, हे पॉइंट्स आपण डिस्कस केले होते. बरं, इफेक्टिव्हली एस कॉस थिटा म्हणजे काय आहे? इफेक्टिव्हली असा एरिया जो इलेक्ट्रिक फील्डला काय आहे? परपेंडिक्युलर. मग या केसमध्ये पण एरिया पाय आर स्क्वेअरच आहे जो इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. इव्हन हा हेमिस्फिअर जरी असेल तरी सुद्धा त्याचा किती इफेक्टिव्ह एरिया इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे? पाय आर स्क्वेअर एवढाच. आणि इथं असलेल्या रॅन्डम शेप्ड एरियाचा जरी विचार केला तरी त्याचा किती एरिया इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे? अगेन पाय आर स्क्वेअर. म्हणून या आठवतं का तुम्हाला? हे आपण डिस्कस केलं होतं. गिवन पॉइंटला समजा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. गिवन पॉइंटला समजा हा तुमचा एरिया आहे, बरोबर? हा त्याच्यामधला अँगल आहे. ds cos थिटा हा जर वेक्टर म्हणून विचार केला तर तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये येईल. पण ds cos थिटाला करस्पॉन्डिंग जो एरिया असेल तो मात्र इलेक्ट्रिक फील्डला कसा असेल? ds cos थिटाला करस्पॉन्डिंग जो एरिया असेल तो मात्र इलेक्ट्रिक फील्डला कसा असेल? परपेंडिक्युलर. सो ds चा तो कंपोनंट हा ds, हा कोण आहे तुमचा? ds. आणि हा जो काय तो कोण आहे? ds. आणि हा डॉटेड जो काय तो कोण आहे? ds चा असा कंपोनंट जो इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करत असताना तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटू परपेंडिक्युलर एरिया असंही करू शकता. इलेक्ट्रिक फील्ड इंटू त्या इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर एरिया असंही करू शकता. es cos थिटा ना, es cos थिटा, s cos थिटा, s cos थिटा किंवा ds cos थिटा काय आहे? असा एरिया वेक्टर आहे जो इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल आहे. अरे एरिया वेक्टर जर इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल तर एरिया इलेक्ट्रिक फील्डला काय असेल? परपेंडिक्युलर. कळते का? म्हणून s cos थिटा या एरियाला आपण काय देतोय? परपेंडिक्युलर एरिया. कळते का? समजलंय? इथपर्यंत आपण डिस्कस केलं होतं. सो या तिन्ही सरफेसला क्रॉस करून जाणारे फ्लक्स, मग या सर्क्युलर प्लेटला क्रॉस करून जाणारे फ्लक्स असतील किंवा या हेमिस्फेरिकल सरफेसला क्रॉस करून जाणारे फ्लक्स असतील किंवा या रॅन्डम शेप एरियाला क्रॉस करून जाणारे फ्लक्स असतील. अरे फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स का डिझाइन केलेत आपण किंवा का घेतले इलेक्ट्रिक फ्लक्सची क्वांटिटी? सो दॅट वी कॅन नो हाऊ मेनी लाईन्स ऑफ फोर्स आर क्रॉसिंग द गिवन एरिया. इलेक्ट्रिक फ्लक्स काय मेजर करतात? हाऊ मेनी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्रॉसिंग द गिवन एरिया. मला सांगा की याच 3 लाईन्स या एरियाला क्रॉस करतायत, याच 3 लाईन्स या एरियाला क्रॉस करतायत, याच 3 लाईन्स तुमच्या या रॅन्डम शेप एरियाला पण क्रॉस करतायत. येस और नो? म्हणजे इफेक्टिव्हली जो एरिया मॅटर करतो तो हा परपेंडिक्युलर एरियाच मॅटर करतो. आलं का लक्षात? सो इलेक्ट्रिक फील्ड इंटू इलेक्ट्रिक फील्डला असणारा परपेंडिक्युलर एरिया, एवढं जरी आम्ही केलं तरी आम्हाला पटकन इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करता येतात. सो या तिन्ही सरफेसेस साठी इलेक्ट्रिक फील्ड इंटू परपेंडिक्युलर एरिया. इलेक्ट्रिक फील्ड ई जी युनिफॉर्म आहे त्यामुळे आपण इंटिग्रेशन वगैरे काही करत नाही बसलो, इंटू इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर एरिया किती आहे तो? पाय आर स्क्वेअर इन ईच केस. पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. क्लिअर? लक्षात आलं? त्यानंतर आपण काय बघितलं? इलेक्ट्रिक फील्ड ds cos थिटा म्हणजे असा एरिया जो इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. मग इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय तयार होऊ शकतोय? d phi equal to e bar dot ds bar, d phi equal to e ds cos theta, ds cos theta ला ds परपेंडिक्युलर लिहिलं, e is equal to काय आलं? d phi as it is ds परपेंडिक्युलर डिवाइड करायला गेला. सो इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स डिवाइड बाय ला काय असं वाचायचं असतंय?
पर युनिट. या डिवाइड बायला कसं वाचायचं? पर युनिट. सो इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट परपेंडिकुलर एरिया. So electric field is defined as electric flux per unit perpendicular area. Electric field is defined as electric flux per unit perpendicular area. बरोबर? यालाच आणखीन एक नाव काय आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजेच काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं आणखीन एक नाव आहे. काय आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट परपेंडिकुलर एरिया. बर, इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय? या फॉर्म्युल्यावरनं आलेलं फोर्स अपॉन चार्ज, त्या फॉर्म्युल्यावरनं काय युनिट येत आहे? E इज इक्वल टू एफ अपॉन क्यू किंवा एफ बार अपॉन क्यू. त्यावरनं युनिट काय येत आहे? न्यूटन पर कुलोम. काय येत आहे? न्यूटन पर कुलोम. या फॉर्म्युल्यावरनं काय येते? डी फाय बाय डी एस या फॉर्म्युल्यावरनं काय येते? इलेक्ट्रिक फ्लक्स युनिट काय? व्होल्ट मीटर. इलेक्ट्रिक फ्लक्स युनिट काय? व्होल्ट मीटर. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. मीटरला मीटर स्क्वेअर कॅन्सल, खाली शिल्लक राहिला मीटर. आन्सर काय आलं? व्होल्ट अपॉन मीटर. सो व्होल्ट पर मीटर. सो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड व्होल्ट पर मीटर मध्ये दिलेली पण दिसेल. काही ठिकाणी ती न्यूटन पर कुलोम मध्ये देतील, काही ठिकाणी ती कशी देतील? व्होल्ट पर मीटर मध्ये पण देतील. क्लिअर? व्होल्ट मीन्स व्होल्ट इज जूल पर कुलोम. कधी विचारलं पटकन सांगता आलं पाहिजे. व्होल्ट इज जूल पर कुलोम. मग जूलला रिप्लेस न्यूटन मीटर, कुलोमला रिप्लेस एम्पियर सेकंड. पुढचं करता येईल. पुढे आपण गॉस लॉ शिकलो. व्हॉट इज द गॉस लॉ? The total electric flux over the closed surface is equal to 1 upon epsilon 0 times the charge enclosed. याच्या आधीपर्यंत जेवढे आपण सरफेसेस बघितले होते ते सगळे कसे होते? ओपन होते. म्हणजे त्यांनी कुठलाही व्हॉल्यूम एनक्लोज केला होता का? नाही. हा एक सरफेस आहे जो लेफ्ट साइड राइट साइडला सेपरेट करतो. इवन हा हेमिस्फियर, नुसता हेमिस्फियर विचार करा. म्हणजे एक बाउल इमॅजिन करा. बाउलला झाकण लावू नका. या बाउलला झाकण लावू नका. ओके. हा पण बाउल काय करतोय? लेफ्ट साइडचा राइट साइडचा सरफेस सेपरेट करतोय. कुठला सरफेस, कुठला व्हॉल्यूम एनक्लोज करतोय का? नाही. सो दिस इज स्टील अ ओपन सरफेस. नुसता या हेमिस्फियरचा विचार करा, या सर्कलचा विचार करू नका. इव्हन ह्या सरफेसचा विचार करा. हा सुद्धा काय आहे? एक ओपन सरफेस आहे. आतापर्यंत सगळे सरफेसेस आपण कसे बघितले होते? ओपन. पण बॉसनं काय सांगितलं? जर सरफेस क्लोज्ड असेल म्हणजे त्या सरफेसनं काहीतरी व्हॉल्यूम एनक्लोज केला असेल तर इन दॅट केस द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ दिस क्लोज सरफेस और गोइंग इन द क्लोज सरफेस, जर नेट एनक्लोज चार्ज पॉझिटिव्ह असेल, तर हे फ्लक्स काय असतील? कमिंग आउट. आणि नेट एनक्लोज चार्ज जर निगेटिव्ह असतील, आला तर या सरफेस मधनं फ्लक्स कसे असतील? कमिंग इन. ते फ्लक्स किती असतात? द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स असोसिएटेड विथ द क्लोज सरफेस इज इक्वल टू 1 upon epsilon 0 times the charge enclosed. काय सांगितलं त्यानं? 1 upon epsilon 0 times the charge enclosed. बरोबर? मग चार्ज एनक्लोज बघताना बाहेरचे चार्जेस बघायचे आहेत का? बाहेरचे चार्जेस बघायचे नाहीये. फक्त कुठले चार्जेस बघायचे? इनसाइड चार्जेस. कुठले चार्जेस बघायचे? इनसाइड चार्जेस. क्लिअर? आलं लक्षात? म्हणजे त्या केसमध्ये आम्हाला फक्त इनसाइड चार्जेस बघायचे. बर, आता मला सांगा, हा जो काय लॉ होता तो आपण प्रूव्ह केला. आणि तो प्रूव्ह केल्यानंतर पहिल्यांदा आपण किंवा तो प्रूव्ह करताना पहिल्यांदा आपण काय केलं? छोट्याशा चार्जमुळे किंवा आपण असं म्हणूया Q1 एवढ्या चार्जमुळे बरेच चार्जेस एनक्लोज आहेत. Q1, Q2, Q1, Q2, Q3 up to Qn. There are so many charges which are enclosed inside this surface. मग पहिल्या चार्जमुळे टोटल फ्लक्स which are coming out of this surface किंवा गोइंग इन द सरफेस ते काढले पाहिजे. चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर चार्ज मधनं फील्ड लाईन्स बाहेर येतात. म्हणजे फ्लक्स पण बाहेर येतात. या चार्ज मधनं फ्लक्स बाहेर आले की ऑब्विसली ते या एरिया मधनं पण बाहेर येतील. येस ऑर नो? या चार्ज मधून फ्लक्स जर बाहेर आले तर ऑब्विसली ते या एरिया मधनं पण बाहेर येतील. बरोबर की नाही? मग आपण काय केलं? पहिल्यांदा छोट्याशा चार्ज Q1 मुळे किंवा पॉइंट चार्ज Q1 मुळे स्मॉल एरिया ds मधून किती फ्लक्स क्रॉस होत आहेत ते काढलं. काय काढलं? स्मॉल एरिया ds मधून किती फ्लक्स क्रॉस होत आहेत. मग त्याचं इंटिग्रेशन करून
कंप्लीट एरिया एस मधून किती फ्लक्स क्रॉस होत आहेत. मग Q1 एवढ्या चार्ज मुळे या कंप्लीट एरियाला क्रॉस करून जाणारे फ्लक्स किती आले, phi1. किती आले, phi1. आणि त्या phi1 चं आन्सर किती आलं, ती मध्ये सॉलिड अँगल वगैरे करून अल्टिमेटली त्या phi1 चं आन्सर किती आलं, Q1 अपॉन इप्सिलॉन 0 असं आलं. काय आलं, Q1 अपॉन इप्सिलॉन 0 असं आलं. म्हणजे Q एवढ्या चार्ज मुळे Q1 मुळे किती फ्लक्स आले, हा Q1 एवढ्या चार्ज मुळे किती फ्लक्स आले, Q1 अपॉन इप्सिलॉन 0. गिवन एरियाला क्रॉस करून बाहेर जाणारे किंवा आत येणारे फ्लक्स किती आले Q1 मुळे, Q1 अपॉन इप्सिलॉन 0. Q1 पॉझिटिव्ह असेल तर फ्लक्स काय करतील, गिवन एरियाला क्रॉस करून बाहेर जातील. आणि Q1 जर निगेटिव्ह असेल तर Q1 जर निगेटिव्ह असेल तर गिवन एरियाला क्रॉस करून फ्लक्स काय येतील, आत येतील. अरे पण किती, Q1 अपॉन इप्सिलॉन 0. मग इन जनरल कोणत्याही चार्ज Q मुळे किती, Q अपॉन इप्सिलॉन 0. मग Q2 मुळे किती, Q2 अपॉन इप्सिलॉन 0. Q3 मुळे किती, Q3 अपॉन इप्सिलॉन 0 अँड सो ऑन. अरे मग सगळ्या इनक्लोज्ड चार्जेस मुळे टोटल फ्लक्स किती, phi1 प्लस phi2 अप टू phi. म्हणजे Q1 अपॉन इप्सिलॉन 0 प्लस Q2 अपॉन इप्सिलॉन 0 अप टू Qn अपॉन इप्सिलॉन 0. हे सगळे इनक्लोज चार्ज, त्याच्यामुळे आलेले सगळे फ्लक्स. त्याचा आन्सर किती येणार, हे 1 अपॉन इप्सिलॉन 0 1 अपॉन इप्सिलॉन 0 काय आले, कॉमन, समेशन QI. समेशन QI म्हणजे काय, नेट इनक्लोज चार्ज. सो टोटल फ्लक्स असोसिएटेड विथ द क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू 1 अपॉन इप्सिलॉन 0 टाइम्स द चार्ज इनक्लोज्ड. लक्षात का, माझ्याकडे बघ, कुठे बघतोयस, मोबाईल मध्ये, बुक मध्ये बघतोयस, बर समोर बघ. टोटल फ्लक्स असोसिएटेड विथ द क्लोज्ड एरिया किती आले, 1 अपॉन इप्सिलॉन 0 टाइम्स द चार्ज इनक्लोज्ड, एवढे आले. आउटसाइड चार्जेस का बघायचे नाही, आउटसाइड चार्जेस मुळे फ्लक्स का असोसिएटेड असत नाही, व्हॉट इज द आन्सर. जे चार्जेस इनसाइड आहेत, समजा Q1 हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Q2 हा निगेटिव्ह चार्ज आहे, Q2 हा निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज मुळे इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट की गोइंग इन, कमिंग आउट. जे फ्लक्स याच्यातून कमिंग आउट आहेत ते ऑब्वियसली या एरिया मधून कमिंग आउट आहेत, येस ऑर नो. जे फ्लक्स Q1 मधून कमिंग आउट आहेत ते ऑब्वियसली या एरिया मधून पण कमिंग आउट आहेत. Q2 मुळे फ्लक्स कमिंग आउट और गोइंग इन, गोइंग इन. Q2 मुळे जे फ्लक्स कमिंग इन आहेत, जे Q2 ला कमिंग इन आहेत ते ऑब्वियसली एरियाला पण काय आहेत, कमिंग इन, एरियाला पण काय आहेत, कमिंग इन. सो जे जे चार्जेस एनक्लोज्ड असतात त्यांच्यामुळे तुम्हाला एकतर कमिंग इन वाले फ्लक्स मिळतात नाहीतर गोइंग आउट वाले फ्लक्स मिळतात. पण एखादा चार्ज जर या एनक्लोज्ड एरियाच्या बाहेर असेल, एखादा चार्ज जर या एनक्लोज्ड एरियाच्या बाहेर असेल तर त्याच्यामुळे जेवढे फ्लक्स कमिंग इन असतात तेवढेच फ्लक्स कमिंग आउट पण असतात, कळतंय का. या व्हॉल्यूम मध्ये त्यांची एंट्री पण होते आणि त्यांची एक्झिट पण होते. त्यामुळे आउटसाइड चार्जेस मुळे जेवढे फ्लक्स एरियाला क्रॉस करून आत येतात तेवढेच फ्लक्स एरियाला क्रॉस करून बाहेर जातात. म्हणून गॉस काय म्हणतो, आउटसाइड चार्जेसचा विचार करू नका. फ्लक्स कॅल्क्युलेट करताना आउटसाइड चार्जेसचा विचार करू नका. पण एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगितला होता, ठीक आहे ना. फ्लक्स कॅल्क्युलेट करताना एनक्लोज चार्ज लिहा, चार्ज लिहिताना फक्त एनक्लोज चार्ज लिहा. पण या एरियावरती असणाऱ्या प्रत्येक पॉइंटला जी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती इलेक्ट्रिक फील्ड कुणाकुणामुळे असेल, एनक्लोज वाल्यांमुळं, नॉन एनक्लोज वाल्यांमुळं की सगळ्यांमुळं, सगळ्यांमुळं, कळतंय का. इलेक्ट्रिक फील्डचा विचार करताना मात्र एनक्लोज एज वेल एज नॉन एनक्लोज चार्जेस सगळ्यांचा विचार करायचा. पण एनक्लोज चार्ज म्हणताना फक्त एनक्लोज चार्जचा विचार करायचा, कळतंय का. सो फ्लक्स कॅल्क्युलेशनच्या वेळी जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द एरियाचा विचार कराल ती कुणाकुणामुळे असेल, एनक्लोज एज वेल एज नॉन एनक्लोज मुळे. पण जेव्हा फायनल त्याचं ऍप्लिकेशन होईल तेव्हा मात्र चार्ज जो बघाल तो कुठला चार्ज बघाल, चार्ज मात्र एनक्लोज बघायचा आणि इलेक्ट्रिक फील्ड मात्र एनक्लोज चार्जेस मुळे एज वेल एज नॉन एनक्लोज चार्जेस मुळे दोघांमुळे बघायची. मग एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, त्यात तुम्हाला
इप्सिलॉन 0 ने डिवाइड करायला लावलं होतं. मग तुम्ही खाली म्हणत होता सर डिवाइड बाय 8.85 करणं सोपं आहे. मग मी सांगितलं डिवाइड बाय 8.85 करणं सोपं नाही आहे. मग मी काय सांगितलं परत 1/4 पाय एप्सिलॉन 0 ला 9 × 10⁹ करा. 1/एप्सिलॉन 0 ची रिप्लेसमेंट करा. 1/एप्सिलॉन 0 ची रिप्लेसमेंट काय आली 4 पाय इकडं मल्टिप्लाय व्हायला गेलं बरोबर का. 4 पाय इंटू 9 × 10⁹ झालं बरोबर का. मग आपण पुढचं फर्दर कॅल्क्युलेशन करताना या 1/एप्सिलॉन 0 ला कशानं रिप्लेस केलं. या 1/एप्सिलॉन 0 ला आपण 4 पाय इंटू 9 × 10⁹ न रिप्लेस केलं. मग यातले नंबर बाजूला काढले 10 च्या पॉवर बाजूला काढल्या बरोबर. यातला पायची व्हॅल्यू जी काय 3.14 ज्याचा पाढा येत नाही. द नंबर हुज टेबल यू डोंट नो, ज्याचा पाढा तुम्हाला येत नाही तो नंबर कुठला शोधायचा बरोबर. ज्यांचे पाढे येतात असे नंबर बाकीचे अरेंज करून घ्यायचे बरोबर का. उगाच या नंबरला मोठं करून घेऊ नका. 3 × 4 12, 12 × 9 108, 12 × 9 12 × 9 108, 108 ना 12 108. उगाच 108 × 3.14 करू नका. इट विल टेक लॉट ऑफ टाइम. काय केलं पाहिजे मग 3.14 ला 9 न मल्टिप्लाय करा आन्सर येईल. आलेल्या आन्सरला 4 न मल्टिप्लाय करा आन्सर येईल. आलेल्या आन्सरला 3 न मल्टिप्लाय करा आन्सर येईल. कळतंय का. पाढे जर पाठ असतील 30 पर्यंत तर वेल एंड गुड. 9 × 3 27 करा. 4 न मल्टिप्लाय करा 27 न मल्टिप्लाय करा. 20 पर्यंत पाढे पाठ असतील 3 × 4 12 करा. 3 × 4 12, 9 न मल्टिप्लाय करा 12 न मल्टिप्लाय करा. इज दॅट ओके. पाढे पाठ पाहिजेत. लहानपणी केलेली असतीलच. आहेत का पाढे पाठ. येतोय 23 चा पाढा येतोय ना. 23 × 6 किती 138. मी काय करतोय सांगतो. मला साधारण 5 कुठल्याही नंबरचे 5 पर्यंतचे पाढे तरी मला माहित असतं. अप टू 5 आय कॅन गो. हा प्लस नाही केलं मी काय केलं. मला ऐका 23 × 3 तर सांगता येते 20 × 60 आणि पुढचे 9 किती सांगता येते. 23 × 6 करताना याचा डबल होणार आणि 2 सबट्रॅक्ट होणार. येस और नो. 70 चा डबल किती झाला 140. त्यातनं 2 गेले किती राहिले 138. पाढा म्हणण्यापेक्षा हे पण मी काय केलं कळलं का. 23 × 6 जे होतं ना त्याला मी काय केलं 23 × 3 ला पहिल्यांदा काय केलं डबल. पण 23 × 3 69 चा डबल मला पटकन नाही करता येत. 69 चा डबल मला पटकन नाही करता येत. पण कशाचा डबल इझिली करता येते 70. मग 70 चा डबल करा आणि 2 सबट्रॅक्ट करा. सो दॅट विल यू विल आन्सर फास्ट एज पॉसिबल. कळतंय का. ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स तुम्हाला माहित असल्या पाहिजे. बरोबर ना. चुकले का त्यांनी आन्सर. ठीक आहे चलो नेक्स्ट. बरं त्यानंतर आपण तो क्यूबवाला पॉईंट बघितला होता आठवलं. क्यूबवाला परत डिस्कस करायची गरज आहे का. क्यूबच्या सरफेसला म्हणजे फेसला जर चार्ज ठेवला तर आपल्या क्यूबच्या आत चार्ज किती Q/2. Q/2. मग आपल्या क्यूबशी असोसिएटेड फ्लक्स किती Q/2/ε0 किंवा Q/2ε0. चार्ज जर एजला ठेवला तर आपल्या रूम मध्ये चार्ज किती Q/4. येस और नो. 4 रूम्स लागतील ना. मग आपल्या रूमशी असोसिएटेड फ्लक्स किती असतील किंवा आमच्या रूमला क्रॉस करून बाहेर जाणारे किंवा आत येणारे फ्लक्स किती असतील Q/4/ε0. if the charge is placed on the edge of the room, if the charge is placed at the corner of the room, how much charge is enclosed inside our room? Q/8. So what are the amount of flux which are linked with my room? Q/8/ε0. That many flux will be either leaving the room or coming into the room. If the charge is positive, the flux will be leaving the room. बाहेर जातील. चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर. If the charge is negative, flux will be coming into the room. Yes or no?
बरोबर का? The outward flux are called as positive flux, कारण पॉझिटिव्ह चार्ज मुळे फ्लक्स कमिंग आउट. सरफेस मधून फ्लक्स बाहेर आले म्हणजे सरफेसने इन्क्लोज केलेला चार्ज काय असला पाहिजे? नक्कीच पॉझिटिव्ह असला पाहिजे. कळतंय का? आणि नेट फ्लक्स सरफेस मध्ये आत आले, नेट फ्लक्स, नेटफ्लिक्स नव्हे, नेट फ्लक्स जर सरफेस मध्ये आत आले तर नक्कीच नेट एन्क्लोज चार्ज काय असेल? निगेटिव्ह. So flux coming out are positive. Flux coming out are positive. Flux going in are negative. Flux going in are negative. Okay? चला काही क्वेश्चन सॉल्व करूया. बरं त्याच्या आधी हे पण सांगा, if the charge is placed at the center of the cube, क्यूबच्या सेंटरला ठेवला तर किती चार्ज एन्क्लोज झाला? क्यूब सगळा चार्ज एन्क्लोज आहे. कॉर्नरला ठेवला तर 1/8 वगैरे ते सगळं करता येईल, पण चार्ज जर एक्झॅक्टली सेंटरलाच ठेवला तर किती चार्ज एन्क्लोज आहे? क्यू. किती चार्ज एन्क्लोज आहे? क्यू. मग क्यू एवढ्या चार्ज मधून बाहेर पडणारे फ्लक्स किती असतील? क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. सो आमच्या कंप्लीट क्यूब मधून बाहेर पडणारे फ्लक्स किती असतील? क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. बरोबर? आमच्या कंप्लीट क्यूब मधून बाहेर पडणारे फ्लक्स क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. मग त्यातल्या कुठल्याही एका सरफेसला क्रॉस करून जाणारे फ्लक्स किती असतील? चार्ज कुठे आहे? सेंटरला, म्हणजे सगळा चार्ज एन्क्लोज्ड आहे. त्यातने किती फ्लक्स बाहेर पडतात? क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. क्यू एवढ्या चार्ज मधून किती फ्लक्स बाहेर पडतात? क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. सगळा चार्ज तर एन्क्लोज्ड आहे. बर, मग त्यातले किती फ्लक्स एका सरफेस मधून क्रॉस होतील जर चार्ज बरोबर इथं क्यूबच्या सेंटरला असेल तर? Q/6 अपॉन इप्सिलॉन झिरो किंवा Q अपॉन इप्सिलॉन झिरो अपॉन 6. प्रत्येक सरफेसचा शेअर किती असेल? 1/6. कारण प्रत्येक सरफेस चार्ज पासून सिमेट्रिकली प्लेस्ड आहे की नाही? प्रत्येक सरफेस चार्ज पासून कसा प्लेस्ड आहे? सिमेट्रिकली प्लेस्ड आहे. ओके, प्रत्येक सरफेस जर चार्ज पासून सिमेट्रिकली प्लेस्ड असेल तर प्रत्येक सरफेसचा शेअर इक्वल असेल. असे ओव्हरऑल 6 सरफेसेस आहेत. 6 सरफेसेस आहेत तर 1/6 शेअर प्रत्येक सरफेसला मिळेल. ओके, सो आता अशा टाइपचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करूया. चला लिहा. काय क्वेश्चन आहे बघा, न चुकता आन्सर द्यायचं. क्वेश्चन असा आहे, द पॉइंट चार्ज प्लस क्यू इज प्लेस्ड ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ हेमिस्फियर. काय दिलंय मला? पॉइंट चार्ज कुठे ठेवलाय तो? सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ हेमिस्फियर. सो एक हेमिस्फियर ड्रॉ करतो. लेट मी ड्रॉ अ हेमिस्फियर. एक हेमिस्फियर ड्रॉ करूया. दिसला हेमिस्फियर? बाउल दिसला का? बाउल हा सर्क्युलर फेस नाही आहे असं समजा. हा सर्क्युलर फेस नाहीच आहे असं समजा. दिसला का? या हेमिस्फेरिकल बाउलला दाखवायसाठी असे दाखवू शकतो. दिसला तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये? कॅन यू इमॅजिन? कॅन यू इमॅजिन अ बाउल? एक हेमिस्फियर दिसला. या हेमिस्फियरच्या बरोबर सेंटरला एक चार्ज ठेवला. सेंटर ऑफ कर्वेचरला बरोबर एक चार्ज ठेवला. काय विचारलं? फाइंड द फ्लक्स थ्रू द हेमिस्फेरिकल सरफेस. पुढे काय? पॉइंट चार्ज दिलाय प्लस क्यू. हे विचारलंय काय? फाइंड द फ्लक्स थ्रू द हेमिस्फेरिकल सरफेस. Find the flux through the hemispherical surface. Find the flux through the hemispherical surface. Hemispherical surface ला क्रॉस करून जाणारे फ्लक्स किती? What is the answer? Tell me fast. बघा. Find the flux crossing the hemispherical surface. Flux म्हणजे Flux is a measure of how many lines of force are crossing the given surface. Given surface ला किती लाइन्स क्रॉस करून जात आहे त्याचं मेजर म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. बोला, या हेमिस्फेरिकल सरफेसला किती फ्लक्स क्रॉस करून जात असतील? क्यू एवढ्या चार्ज मधून किती फ्लक्स बाहेर पडतील?
क्यू एवढ्या चार्ज मधून किती फ्लक्स बाहेर पडतील? क्यू अपॉन इप्सिलॉन 0. त्यातले या हेमिस्फिअरला क्रॉस करून किती जातील? बरोबर सांगताय. सगळे का बरं? आन्सर पण सांगता आला पाहिजे. बरोबर तर सांगितलंय, विचार तर कळलाय, परीक्षेमध्ये मार्क तर 4 मिळतील, पण लॉजिक काय? हा अरे बोल, एक मिनिट त्याचा ऐकू दे मला. हा बोला. हाफ सरफेस आहे. बर, स्पियरचा हाफ सरफेस आहे. आता करेक्ट बोललास. काय केलं पाहिजे? पहिल्यांदा एक सिमेट्री जनरेट करून घेतली पाहिजे. पहिल्यांदा काय करून घेतलं पाहिजे? एक सिमेट्री जनरेट करून घेतली पाहिजे. सो एक सिमेट्री जनरेट करून घेतली आपण पहिल्यांदा. आलं का लक्षात? आलं का लक्षात? या क्यू मधून बाहेर पडणारे, पॉइंट चार्ज मधून बाहेर पडणारे फ्लक्स 3 डायमेन्शन मध्ये बाहेर पडतील ना, रेडियली आउटवर्ड 3 डायमेन्शन मध्ये बाहेर पडतील. मग वरच्या हेमिस्फिअरला क्रॉस करून किती जातात? अरे वरच्या आणि खालच्याला मिळून किती जातात? क्यू अपॉन इप्सिलॉन 0. वरचा हेमिस्फिअर आणि खालचा हेमिस्फिअर सिमेट्रिकली ठेवलाय की नाही? तर सिमेट्री असेल तर शेअर इक्वल मिळाले पाहिजेत की नाही? मिळाले पाहिजे. वरचा हेमिस्फेरिकल सरफेस, खालचा हेमिस्फेरिकल सरफेस, म्हणजे सरफेस किती? 2. दोघांचा शेअर किती पाहिजे मग? इक्वल. 1/2 शेअर असला पाहिजे टोटल फ्लक्स पैकी. आलं लक्षात? सो ड्रॉ करून घ्या पटकन. डॉटेड म्हणजे आपण केलेली अरेंजमेंट, डॉटेड लाईन म्हणजे आपण केलेली अरेंजमेंट. या क्यू एवढ्या चार्ज मधून बाहेर पडलेले जे काय फ्लक्स आहे, ऑफकोर्स हाफ फ्लक्स वरच्या हेमिस्फिअर मधनं जातील आणि हाफ फ्लक्स खालच्या हेमिस्फिअर मधनं जातील. लिहा. The flux coming out, the flux coming out. आता coming out का म्हटलं? कारण चार्ज पॉझिटिव्ह आहे. The flux coming out due to charge Q or from charge Q. The flux coming out from charge Q. The flux coming out from charge Q. सिमेट्री जनरेट करता आली पाहिजे आणि आन्सर देता आलं पाहिजे. ओके, is equal to Q upon epsilon 0. बरोबर? Half flux will half flux will cross the upper hemisphere and remaining half will cross. तर दोन हेमिस्फिअरच्या बरोबर तो सिमेट्रिकली प्लेस आहे. सिमेट्री असेल तर इक्वल शेअर मिळणार. and the remaining half will cross lower hemisphere. Remaining half will cross lower hemisphere. Clear? Next. झालं? आता एक क्वेश्चन देतो, सॉल्व करा. A charge Q is placed at a distance of a/2 above the center of horizontal square surface of edge A as shown in the figure. एक horizontal म्हणजे ग्राउंडला पॅरलल, horizontal म्हणजे ग्राउंडला पॅरलल. कसं ड्रॉ करतोय बघा, गडबड करू नका. आपल्याला एक सरफेस इमॅजिन ग्राउंडला पॅरलल 3 डायमेन्शन मध्ये विचार करायचा आहे. आता मी ऍक्सिस ड्रॉ करतो. ऍक्सिस ड्रॉ केले की तुम्हाला लक्षात येईल यातले एक हे 3 डायमेन्शन मध्ये कसं इमॅजिन करायचं. यू हॅव टू इमॅजिन इट लाईक दिस. हा एक्स ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस, एक्स क्रॉस वाय म्हणजे झेड. झेड कमिंग आउट ऑफ द बोर्ड आहे, पण तो दाखवता येत नाही म्हणून मी तसा तिरका दाखवतोय. एक्स क्रॉस वाय, एक्स क्रॉस वाय करून बघा काय होते. एक्स क्रॉस वाय येते का बाहेर? एक्स क्रॉस वाय राईट हँडनी करायचं आहे, लेफ्ट हँडनी नाही. आन्सर चुकेल. हा एक्स, हा वाय आणि हा झेड. सो दिस इज द स्क्वेअर.
आलं लक्षात? हॉरिझॉन्टल स्क्वेअर दिसला का तुम्हाला 3 डायमेन्शन? जे इथे ड्रॉ करणार आहे ते इथं पण करेल 3 डायमेन्शन मध्ये. ओके, इथून पुढे मग मी हे ड्रॉ करून बसणार नाही, दरवेळी ऍक्सिस ड्रॉ करत बसणार नाही, तुमचं तुम्ही समजून घ्यायचं. The charge q is placed at a distance a by 2 above the center of horizontal square. हा एक horizontal square आहे, एज लेंथ a. horizontal square आहे, एज लेंथ a. त्याच्या बरोबर सेंटरच्या किती डिस्टन्स वरती ठेवलाय चार्ज? a by 2. किती डिस्टन्स वरती ठेवलाय? a by 2. a by 2 एवढ्या डिस्टन्स वरती एक चार्ज ठेवलाय, किती? q. त्याच्या बरोबर a by 2 एवढ्या डिस्टन्स वरती एक चार्ज ठेवलाय, किती? q. ठीक आहे. Find the flux of electric field through the square surface. या स्क्वेअर सरफेसला किती इलेक्ट्रिक फ्लक्स क्रॉस करून जात आहे? क्यू मधनं बाहेर किती पडलेले असणार आहेत ते तुम्हाला माहित आहे. त्यातले किती फ्लक्स या स्क्वेअर सरफेसला क्रॉस करून जातील? क्वेश्चन काय? फाइंड द फ्लक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सिंपली फाइंड द इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणूया. फाइंड द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द स्क्वेअर सरफेस. बोला. येते तुम्हाला आन्सर? क्यू मधनं बाहेर पडलेल्या फ्लक्स पैकी किती फ्लक्स या स्क्वेअरला क्रॉस करून गेलेले असतील? 3 डायमेन्शन मध्ये विचार करा. हा एक स्क्वेअर सरफेस आहे का? त्याच्यावरती चार्ज कुठे बरोबर इथे आहे का? यातनं बाहेर पडलेले फ्लक्स 3 डायमेन्शनली बाहेर पडलेले असतील. त्यातले या स्क्वेअरला क्रॉस करून किती गेलेले असतील? या स्क्वेअरला क्रॉस करून किती गेलेले असतील या चार्ज? बोला, बरोबर सांगताय, मोठ्याने बोला. q अपॉन 6 इप्सिलॉन 0 किंवा q अपॉन इप्सिलॉन 0 अपॉन 6. बाहेर किती पडले यातनं? q अपॉन इप्सिलॉन 0. बरोबर. या चार्जच्या अराउंड पहिल्यांदा सिमेट्री जनरेट करा. काय करा? सिमेट्री जनरेट करा. ती सिमेट्री जनरेट करण्यासाठी, टू जनरेट दॅट सिमेट्री यू हॅव टू इमॅजिन दिस लेफ्ट साइड सरफेस. येस और नो? लेफ्ट साइड वाला सरफेस एक इमॅजिन करावा लागेल. you have to imagine the left side surface, then you have to imagine the back side surface. मागचा सरफेस इमॅजिन करावा लागेल. yes or no? मग एक फ्रंट साइड सरफेस इमॅजिन करावा लागेल. मग हा लेफ्ट वाला आणि टॉप वाला पण इमॅजिन करावा लागेल. yes or no? बरोबर का? आता तो चार्ज इन्क्लोज झाला. आणि सिमेट्रिकली इन्क्लोज झाला की प्रत्येक सरफेसचा शेअर काय असला पाहिजे? इक्वल. आलं लक्षात? समजतंय का? कळालं? या सरफेसला क्रॉस करून जाणारे फ्लक्स किती? आन्सर काय आलं? बाय सिमेट्री म्हणूया आपण. सिमेट्रीचा विचार करून आन्सर काय दिलं? q अपॉन इप्सिलॉन 0 अपॉन 6. बाय सिमेट्री the flux crossing the any one square will be equal to q upon epsilon 0 upon 6. कुठल्याही एका स्क्वेअरला क्रॉस करून जाणारे फ्लक्स जो तुम्हाला काढता येते. क्वेश्चन समजलाय तुम्हाला? ही जी काय अरेंजमेंट आहे ती आपण केली. पुढची जी काय अरेंजमेंट आहे ती आपण केली. ते बाकीचं ते सांगत नाही. ती सिमेट्री आपला आपण जनरेट करायची. आपण जनरेट केले म्हणून त्याला वाटलं तर तुम्ही डॉटेड ड्रॉ केलं तरी चालेल. जे आपण ड्रॉ करतोय, एक्स्ट्रा म्हणून ड्रॉ करतोय ते आपण डॉटेड ड्रॉ करत जाऊ. जे त्यांनी दिलेलं आहे ते आपण सॉलिड मध्ये ड्रॉ करत जाऊ. दॅट इज ऑल्सो फाईन. असं एक कन्व्हेन्शन आपल्याला इमॅजिन करता येईल, डेव्हलप करता येईल. क्लिअर? समजा लागले सगळ्यांना? पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. Find the flux through hemispherical surface. Find the flux through hemispherical surface. हेमिस्फियर का क्लोज सरफेस नाही आहे, लक्षात घ्या. लगेच क्लोज सरफेस आहे असं इमॅजिन नाही करायचं. फाइंड द फ्लक्स थ्रू हेमिस्फेरिकल सरफेस. कसा दिला हेमिस्फियर? असा दिला.
इथे एक चार्ज ठेवलाय क्यू, हेमिस्फिअरची रेडियस आर, आणि परत आर एवढ्या डिस्टन्स वरती अजून एक चार्ज ठेवलाय Q0. आता हा हेमिस्फिअर आहे बघा, हा हेमिस्फिअर, त्याच्यावरती झाकण ठेवलं तर तो क्लोज सरफेस होईल. एक बाउल आहे, बाउल वरती झाकण ठेवलं तर तो क्लोज सरफेस होईल. तर आता आपल्याला क्लोज सरफेसचा विचार करायचाच नाहीये, सर्क्युलर सरफेसचा विचार आता आपल्याला करायचाच नाहीये. हा जो सर्क्युलर सरफेस आहे त्याचा विचार आता करायचाच नाहीये. आम्हाला हा हेमिस्फेरिकल सरफेस दिसला पाहिजे. 3 डायमेन्शन मध्ये दिसतोय का बघा, दिसला सगळ्यांना? एक बाउल दिसला का सगळ्यांना? मला या सरफेसला क्रॉस करून जाणारे फ्लक्स, मग ते याच्यामुळे किती प्लस याच्यामुळे किती आणि आन्सर पाहिजे. एक चार्ज आहे Q, दुसरा चार्ज आहे Q0. सांगितलं नाही तर चार्जेस पॉझिटिव्हच घ्यायचे. हेमिस्फिअरला क्रॉस करून जाणारे फ्लक्स, याच्यामुळे किती प्लस याच्यामुळे किती. आय थिंक पहिलं तर काढता येते तुम्हाला, याच्यामुळे किती Q/2 कसं म्हणताय? Q/2 हा चार्ज झाला. मी फ्लक्स विचारतोय, तुम्ही चार्ज सांगताय, काही सांगताय. आपण काय बोलतोय ते बघायचं. हा, Q/2 ε0, Q/2 ε0 एवढे फ्लक्स याच्यामुळे असतात. फ्लक्स ड्यू टू स्मॉल q प्लस प्लस स्केलर आहेत ना, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतात. ते पॉझिटिव्ह चार्ज मुळे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्ज मुळे निगेटिव्ह, ते सगळं कळतं. प्लस फ्लक्स ड्यू टू Q0, Q मुळे किती Q/ε0 हे त्याचे टोटल फ्लक्स, त्यातले आमच्या हेमिस्फिअरला क्रॉस करून किती जात आहे 2, क्रॉस करून असे बाहेर जातात. बरोबर, क्रॉस करून बाहेर जातात. या Q0 चे किती फ्लक्स असतील सांगा, यातनं बाहेर पडलेले किती फ्लक्स असतील Q0/ε0, त्यातले आमच्या हेमिस्फेरिकल सरफेसला क्रॉस करून किती जातील सगळे जातील. सगळे कसे जातील? बघ हे प्लस गेले नाही, गेले का? टच पण झाले नाही या सरफेस. हे बघ, हे पण प्लस गेले नाही. हा, हे गेले बघ, हे पण गेले बघ, तो हे गेलेच नाही, हे पण गेले. त्यातनं बाहेर किती पडले Q0/ε0 एवढे बाहेर पडले. त्यातले हेमिस्फिअरला क्रॉस करून किती बघा, किती गेले? ती म्हणजे Q/8ε0. कुठलं Q/8ε0? Q/4 पण नाहीये, Q/8 पण नाहीये, Q/16 पण नाहीये, Q/32 पण नाहीये, Q/64 पण नाहीये. आता बघा, जे काय तुमच्या डोक्यात चाललंय ते पहिल्यांदा बंद करा. आता वेगळा विचार करा. बोला. हा, 180. अरे,
हे फ्लक्स आत आले क्रॉस करून बाहेर गेले. हे फ्लक्स क्रॉस करून आत आले, हे फ्लक्स क्रॉस करून आत आले, क्रॉस करून बाहेर गेले. तोच सरफेस आहे ना. एखाद्या सरफेसला एक गोष्ट जर 2 वेळा क्रॉस करत असेल तर इफेक्टिव्हली ती गोष्ट 0. इव्हन हा प्लेन सरफेस आहे, ही लाईन समजा अशी आली, असं जरी असतं काय गंमत आहे, ही लाईन समजा अशी आली आणि परत गेली, ही लाईन अशी आली आणि परत गेली, इफेक्टिव्हली किती फ्लक्स क्रॉस झाली या सरफेसला? 0. आणि ती ही लाईन आली आणि त्या सरफेसला परत क्रॉस करून गेली ना. सो हा हेमिस्फेरिकल सरफेस जो आहे त्याला एकच फील्ड लाईन 2 वेळा क्रॉस करते. सो त्याचा इफेक्टिव्ह जो काय काउंट असेल तो किती घ्यायचा मग? 0. एक फील्ड लाईन क्रॉस करून आत आली, एक फील्ड लाईन क्रॉस करून बाहेर गेली. हा क्लोज सरफेस नाही आहे कळते मला, तरी पण मी आत आली बाहेर गेली असं म्हणतोय, कारण एकाच हेमिस्फेरिकल सरफेसला ती फील्ड लाईन 2 वेळा क्रॉस करते. हा तुम्हाला समजून घ्या. ही लाईन या हेमिस्फेरिकल सरफेसला किती वेळा क्रॉस करते? 2 वेळा. इफेक्टिव्ह किती येणार त्याचा मग? 0. ती फील्ड लाईन काउंट होणार नाही. कळतंय का? हे फ्लक्स आत आले, हे फ्लक्स बाहेर गेले, समजते का? सो याचा किती शेअर? 0. आलं का लक्षात? सो फक्त याच्यामुळे नेट फ्लक्स या सरफेसला, ह्याच्यामुळे फ्लक्स बघा की एकदाच क्रॉस करून बाहेर जातात. ती फील्ड लाईन 2 वेळा क्रॉस करते का? 2 वेळा क्रॉस करते का? करते का? नाही, एकदाच क्रॉस करून जाते. पण याच्यामुळे ज्या फील्ड लाईन आहेत त्या एकदा क्रॉस करून आत येतात, एकदा क्रॉस करून बाहेर येतात, किंवा एका सरफेसला 2 वेळा क्रॉस करतात. सो त्याचा इफेक्ट नेट किती असेल? 0. इज दिस क्लिअर? काय नाही, क्वेश्चन्स मधूनच ते चुकूनच परत फायनल आन्सर बरोबर येणार आहे. त्याला चुका होती. पहिला तो असा थॉट पण येतोय अपॉन 8 अपॉन 4 अपॉन 16 असं वाटतंय ते आपल्याला. झालं? नेक्स्ट झालं का सगळ्यांचं? येऊन झालं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. The flux in SI unit coming out and entering the closed surface is shown in the figure. एक क्लोज सरफेस दिलाय, एक क्लोज सरफेस दिलाय, त्या सरफेस मध्ये आत येणारे आणि बाहेर जाणारे फ्लक्स तुम्हाला सांगितले. हा एक क्लोज सरफेस आहे, त्याला तुम्ही गॉशियन सरफेस म्हटलं तरी चालेल. सायंटिस्टला रिस्पेक्ट. हा, या सरफेस मधून किती फ्लक्स बाहेर आले? 30. एसआय युनिट मध्ये. एसआय युनिट काय आहे? फ्लक्स एसआय युनिट काय आहे? व्होल्ट मीटर. बरोबर. यातनं किती बाहेर आले? 10. यातनं किती बाहेर आले? 20. यातनं किती नाही बाहेर येते, आत जात. यातनं किती आत आले? 50. सो फ्लक्स दिलेत तुम्हाला. काय विचारले? फाइंड द एनक्लोज्ड चार्ज बाय द सरफेस. पटकन काढा आन्सर. येते तुम्हाला. Find the enclosed charge by the surface. Find the enclosed charge by the surface. 30 सेकंड वेळ आहे. किती झालं? 45 एप्सिलॉन 0. आलं का सगळ्यांचं? चार्ज एनक्लोज विचारलेला आहे.
प्लस 45 एप्सिलॉन 0 की मायनस 45 एप्सिलॉन 0? थिंक बघा. साइन कन्व्हेन्शन काय आहे? साइन कन्व्हेन्शन काय आहे? फ्लक्स कमिंग आउट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? फ्लक्स कमिंग आउट पॉझिटिव्ह. फ्लक्स एक्झिटिंग पॉझिटिव्ह. कमिंग आउट म्हणजे काय? एक्झिटिंग. फ्लक्स गोइंग इन म्हणजे एंटरिंग. फ्लक्स एंटरिंग. फ्लक्स कमिंग इन एंटरिंग म्हणा किंवा कमिंग इन म्हणा, ते काय असतात? निगेटिव्ह. टोटल फ्लक्स म्हणजे काय असतं? टोटल फ्लक्स असोसिएटेड विथ द क्लोज सरफेस काय असतं? चार्ज एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. टोटल फ्लक्स कसं काढणार? 30, 20, 10 आणि 15. 30 प्लस लिहू का मायनस? 30 प्लस 20 प्लस 15 मायनस. जमलंय तुम्हाला? प्लस 10 इज इक्वल टू इनक्लोज चार्ज अपॉन एप्सिलॉन 0. फ्लक्स पॉझिटिव्ह आले की चार्ज इनक्लोज पॉझिटिव्ह म्हणजे फ्लक्स आर अल्टिमेटली कमिंग आउट. फ्लक्स निगेटिव्ह आले की चार्ज निगेटिव्ह मीन्स फ्लक्स आर अल्टिमेटली कमिंग इन and net charge enclosed is negative. हे किती येते? 45 is equal to charge enclosed upon epsilon 0. चार्ज enclosed किती आला तुमचा? 45 epsilon 0. That's it. epsilon 0 ची व्हॅल्यू टाकायची असेल टाका. युनिट लिहायचं असेल लिहा, कुलोम वगैरे लिहायचं असेल लिहा. झालं? समजलं सगळ्यांना? कळले का? नेक्स्ट जाऊ पुढे. झाले का? लिहा पुढे. लिहा. applications of Gauss theorem. Applications of Gauss theorem. Gauss theorem काय आहे? Total flux associated with the closed surface is equal to charge enclosed upon epsilon 0. Total flux associated with the closed surface म्हणजे closed integration EDS काय? Closed integration EDS cos theta over the closed surface. Closed integration. Total flux कशी लिहितो आपण? Closed integration EDS cos theta is equal to charge enclosed upon epsilon 0. This is the Gauss theorem, right? ही आपली Gauss theorem आहे. बर, आता यात आपल्याला या गॉस थेरमचा यूज करून काय करायचं? कशासाठी यूज आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहा. टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायसाठी ड्यू टू गिवन चार्ज सिस्टीम. इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायसाठी तुम्हाला गॉस थेरमचा यूज करता येतो. गॉस थेरम इज यूज्ड टू फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, पहले एप्लीकेशन लिहा. इलेक्ट्रिक फील्ड due to charged electric field due to a charged spherical shell. Electric field due to a charged spherical shell. Electric field due to charged spherical shell. Spherical shell असेल किंवा हॉलो किंवा सॉलिड कंडक्टर असेल. कंडक्टर हॉलो असू दे नाही तर सॉलिड असू दे, चार्ज ऑलवेज कुठे येतोय?
कंडक्टरचा चार्ज ऑलवेज कुठे असतो? कंडक्टरच्या इनसाइड चार्ज राहू शकतो का? नाही, तो ऑलवेज कुठे असतो? सरफेसला. hollow or solid charged conductor, hollow or solid charged conductor. म्हणजे बेसिकली त्यांना चार्जची अरेंजमेंट कशी पाहिजे आहे? ऑन दी सरफेस ऑफ द स्पियर. हॉलो कंडक्टर असू दे, सॉलिड कंडक्टर असू दे किंवा नॉन कंडक्टिंग शेल असू दे, अल्टिमेटली चार्जची अशी एक शेल तयार व्हायला पाहिजे, स्फेरिकल शेल. शेल म्हणजे काय इमॅजिन होते ना. सॉलिड कंडक्टर म्हणजे काय? थ्रूआउट द स्पेस मटेरियल आहे. एखादी गोष्ट सॉलिड आहे म्हणजे काय? आत मटेरियल आहे. आणि एखादी गोष्ट हॉलो आहे म्हणजे काय? आत मटेरियल नाही आहे. मटेरियल फक्त कुठे आहे? मग सरफेसला. आता इन्सुलेटर असेल तर तो हॉलो पाहिजे, कारण इन्सुलेटरच्या आत पण चार्ज असू शकतो. आम्हाला चार्ज बेसिकली कुठे पाहिजे? सरफेसला. चार्ज आम्हाला बेसिकली कुठे पाहिजे? सरफेसला. समोर लक्ष दे. चार्ज बेसिकली कुठे पाहिजे? सरफेसला पाहिजे. मग त्यासाठी एक तर तुम्ही नॉन कंडक्टिंग शेल घ्या, युनिफॉर्मली त्याच्या सरफेसवरती चार्ज डिस्ट्रीब्यूट करा, नाहीतर एक स्फेरिकल हॉलो कंडक्टर घ्या, नाहीतर स्फेरिकल सॉलिड कंडक्टर घ्या. या तिन्ही केसमध्ये चार्ज कुठे येणार आहे? सरफेसला येणार आहे. चार्ज सरफेसला आला म्हणजे हा चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झालाय? सरफेसवरती डिस्ट्रीब्यूट झालाय म्हणजे एरियावरती डिस्ट्रीब्यूट झालाय म्हणायचं की लेंथवरती? एरियावरती डिस्ट्रीब्यूट झालाय असं म्हणायचं. हा चार्ज जर एरियावरती डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर त्याला काहीतरी चार्ज पर युनिट एरियाची व्हॅल्यू असेल. येस ऑर नो? या स्फेरिकल शेलची रेडियस म्हणून आपण घेऊया कॅपिटल आर. किती घेऊया? कॅपिटल आर. मग या स्फिअरचा चार्ज पर युनिट एरिया काय लिहिता येईल? चार्ज ऑन द स्फिअर डिवाइडेड बाय जेवढ्या एरियावरती हा चार्ज आहे तो एरिया. किती एरियावरती हा चार्ज आहे? किती? पाय स्क्वेअर. स्फिअरचा सरफेस एरिया पाय स्क्वेअर. की डिस्क आहे की स्फिअर आहे? नीट विचार करा. इथे शेल म्हणून लिहिलंय, स्फेरिकल असा शब्द पाहिजे होता तो. चार्ज स्फेरिकल शेल. स्फेरिकल शेल आहे. किती एरिया असेल त्याचा? 4 पाय आर स्क्वेअर. का बरं? कंडक्टरच्या इनसाइड चार्जेस का असत नाही? कंडक्टरला चार्ज दिला तर तो इनसाइड का राहत नाही? डिस्कस केलं होतं की आपण कंडक्टरच्या इनसाइड चार्ज का राहत नाही? सरफेसलाच का येतो? They repel each other and they try to move away from each other, and the movement of charges is allowed in the conductor. If the movement of charges is allowed in the conductor, charges are repelling each other, they will try to move as away from each other as possible. कळतंय का? जितकं त्यांना लांब जाता येईल तितकं ते लांब जातील. They will try to move as away from they will try to move away from each other as possible. जितकं पॉसिबल असेल तितकं ते एकमेकांपासून लांब जायचा प्रयत्न करतील, so that ultimately they will come on the surface. ओके. आता एक पॉइंट घेऊया. मला या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिजे. बट हा पॉइंट जो काय तो सेंटर पासून किती डिस्टन्सला घेऊया? स्मॉल आर. The point is at a distance of small r from the center, and at this point I want to find out the electric field intensity due to the spherical shell. पॉइंट चार्ज मुळे इलेक्ट्रिक फील्ड शिकलो का आपण? पण हा काय पॉइंट चार्ज नाही आहे, हा डिस्ट्रीब्युटेड चार्ज आहे. द चार्ज हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सरफेस एरिया. चार्ज हा सरफेस वरती डिस्ट्रीब्यूट झालाय. याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड किती? या चार्ज मुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड किती? के मला पाहिजे आहे. तर ते कसं काय असतंय? त्याचे लॉजिक आहे. ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे त्या पॉइंट मधून जाणारा ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे त्या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन चार्ज सिस्टीमला सिमेट्रिक सरफेस ड्रॉ करायचा. परत रिपीट करतो. ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे त्या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन चार्ज सिस्टीमला सिमेट्रिक सरफेस इमॅजिन करायचा. या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन सरफेसला सिमेट्रिक सरफेस. गिवन सिस्टीम कशी आहे? स्फेरिकल. मग त्याला सिमेट्रिक सरफेस कसा असणार? अनदर स्फिअर. येस ऑर नो?
सो एक डॉटेड स्फियर ड्रॉ करायचा, एक इमॅजिनरी स्फियर ड्रॉ करायचा विच इज पासिंग थ्रू द पॉइंट at which you want to find out the electric field. ज्या पॉइंटला तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे त्या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन चार्ज सिस्टीमला एक सिमेट्रिक सरफेस, मग तो स्फियर काढावा लागला तर स्फियर काढा, सिलेंडर काढावा लागला तर सिलेंडर काढा. क्लिअर? एक क्लोज सरफेस आपण ड्रॉ केला. हा क्लोज सरफेस ड्रॉ केल्यानंतर त्या सरफेसचा एक छोटासा पोर्शन, छोटासा एरिया डीएस इमॅजिन करायचा. काय करायचा? त्या सरफेसचा एक छोटासा एरिया डीएस इमॅजिन करायचा. त्या छोट्याशा एरियाला डीएस बार असा एरिया वेक्टर ड्रॉ करायचा. केला? या पॉइंटला या चार्ज सिस्टीम मुळे असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ठरवायची. काय ठरवायची? डायरेक्शन. काय वाटते तुम्हाला? या चार्ज सिस्टीम मुळे या पॉइंटला येणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असेल? या पॉइंट चार्ज मुळे अवे, 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 या पॉइंट चार्ज मुळे अवे. अल्टिमेटली सगळे व्हर्टिकल कंपाऊंड एकमेकांना काय होतील? कॅन्सल. कळते का? या सगळ्या चार्जेस मुळे अल्टिमेटली जी काही इलेक्ट्रिक फील्ड येईल या पॉइंटला ती कशी येणार? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द शेल. येस ऑर नो? टेल मी येस ऑर नो? येस. बरोबर. आता याच्या पुढे म्हणायचं फ्रॉम बाय गॉस लॉ. इथपर्यंत झालं आपलं. पुढे म्हणायचं बाय गॉस थेरम और बाय गॉस लॉ. गॉस थेरम काय? क्लोज्ड इंटिग्रल eds cos theta, क्लोज्ड इंटिग्रल eds cos theta is equal to charge enclosed upon epsilon 0. yes or no? चार्ज enclosed upon epsilon 0 म्हणायचं. आता यातलं आपल्याला काय काय माहिती आहे बघायचं. चार्ज enclosed माहिती आहे का बघा. हा जो काही इमॅजिनरी सरफेस आपण ड्रॉ केला त्याला नाव द्यायचं गॉशियन सरफेस किंवा गॉशियन. आता हा स्फियर आहे त्यामुळे त्याला तुम्ही गॉशियन स्फियर असंही म्हणता तरी चालेल. बेसिकली कोण आहे? गॉशियन सरफेस किंवा गॉशियन स्फियर, कारण आता तो स्फियर आहे. इन जनरल तो सरफेस आहे, तो पण एक क्लोज सरफेस आहे. बरोबर. या स्फेरिकल शेल मुळे पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स इलेक्ट्रिक फील्ड माहित आहे, पण स्फेरिकल शेल मुळे माहिती आहे ना आम्हाला? नाही. स्फेरिकल शेल मुळे नाही माहिती आम्हाला, ती काढायची. पॉइंट कुठे कन्सिडर केला आपण? इनसाइड द शेल कन्सिडर केलाय की ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे तो पॉइंट आउटसाइड द शेल कन्सिडर केलाय? आउटसाइड आहे तो, आउटसाइड आहे. हा पॉइंट पी कुठे आहे? आउटसाइड द शेल आहे, इनसाइड नाही आहे. बरं. चार्ज एनक्लोज किती आहे बघा. या शेलच्या आत ओव्हरऑल किती चार्ज, सॉरी या गॉशियन सरफेसच्या शेलच्या आत, या गॉशियन सरफेसच्या आत किती चार्ज एनक्लोज आहे? सर सगळी शेलच एनक्लोज आहे. मग सगळाच चार्ज एनक्लोज आहे. येस और नो? चार्ज एनक्लोज तर क्यू झाला, याचा विषय संपला. कुठल्याही पॉइंटला चेक करा, या गॉशियन सरफेसच्या कोणत्याही पॉइंटला चेक करा, या पॉइंटला चेक करा. या पॉइंटला छोटासा एरिया घेतला, त्याचा छोटासा एरिया वेक्टर घेतला आणि त्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड घेतली. बघा, त्या पॉइंटला छोटासा एरिया वेक्टर घेतला किंवा त्या पॉइंट कुठल्या गॉशियन सरफेसवरच्या कोणत्याही पॉइंटला जाऊन मी छोटासा एरिया विचारात घेतला, त्याचा एरिया वेक्टर ड्रॉ केला आणि त्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड. आता इथं जर इलेक्ट्रिक फील्ड अवे फ्रॉम द सेंटर येते तर इथं पण इलेक्ट्रिक फील्ड बिकॉज ऑफ द सिमेट्री काय यायला पाहिजे? अवे फ्रॉम द सेंटरच यायला पाहिजे. येस और नो? सो या गॉशियन सरफेसवरच्या कोणत्याही पॉइंटला जर मी चेक केलं, मला इक्वेशन 1 म्हणून सोडून द्यायचं, यातल्या बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करायचा. at all points on Gaussian surface, at all points on Gaussian surface, at all points on Gaussian surface, can I say the angle between electric field and area vector is 0? Tell me. यातल्या प्रत्येक पॉइंट वरती अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर हा किती असेल? यातल्या कुठल्याही पॉइंटला 0 असेल का? दिस इज युअर ds bar. At that point electric field will be like this. So electric field at all points on the Gaussian surface will be 0. Sorry, my mistake. I should have said the electric field at the angle between electric field and area vector. Electric field 0 नहीं है, angle 0 है. हाँ. Electric field आणि area vector यांच्यामधला angle at all points on the Gaussian surface किती आहे? 0.
सो त्याचा विचार झाला. ऍट ऑल पॉइंट्स इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन तर कशी आहे, रेडियली अवे, कारण चार्ज कसा आहे, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह असतात तर रेडियली टुवर्ड्स. क्लिअर? येस और नो? त्यातल्या प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तर आम्ही ठरवली, मॅग्निट्यूड काढायसाठीच तर गॉस थेरम वापरणार आहे आपण. मॅग्निट्यूड काय असेल, कॉन्स्टंट असेल, व्हेरिएबल असेल, काय असेल. इथनं डिस्टन्स आरच आहे, हे डिस्टन्स पण आरच आहे, हे डिस्टन्स पण आरच आहे. सो मॅग्निट्यूड विल बी सेम और डिफरंट. इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन डिफरंट असेल, इकडे राईटवर्ड आहे, इकडे ऑब्लिक अपवर्ड आहे, इकडे ऑब्लिक अपवर्ड आहे, इकडच्या पॉइंटला लेफ्टवर्ड असेल, या पॉइंटला लेफ्टवर्ड असेल. दॅट आय नो डायरेक्शन विल बी डिफरंट ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन द गॉसियन सरफेस. पण मॅग्निट्यूड तर सेम असेल ना, इथनं पण डिस्टन्स आला, इथनं पण डिस्टन्स आला, इथनं पण डिस्टन्स आला. येस और नो? ही मॅग्निट्यूड मध्ये तर कॉन्स्टंट आहे ना. अरे ईज तर पाहिजे आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड तर शोधायचे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द चार्ज स्फेरिकल शेल. येस और नो? इलेक्ट्रिक फील्ड तर शोधायचे. हा ईज तर आम्हाला शोधायचा आहे, मग तो आधीपासून माहित असणार नाहीये, तो कॅल्क्युलेट केला जाईल गॉस थेरम यूज करून. डीएस माहित असायचं काय कारण नाहीये, तो आपोआप कॅल्क्युलेट होतोय. सो हा ई जो काय आहे तो काय आहे, कॉन्स्टंट. सो इथे टिक मार्क झालं, इथे थीटा झालं, हा कॉन्स्टंट आहे. गॉस थेरम काय आहे, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द क्लोज्ड सरफेस. तो क्लोज सरफेस म्हणजे कोण, गॉसियन सरफेस. तो आपला आपण ड्रॉ करायचा. ती ड्रॉ करायची कंडिशन काय आहे, इट शुड पास थ्रू गिवन पॉइंट. त्याचं लक्ष आहे का बघ, डोकं बरं. या पॉइंटला लक्ष द्या, या पॉइंटला आम्हाला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे, या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे. तर आम्ही काय केलं पाहिजे, ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे त्या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन सिस्टीमला सिमेट्रिक असणारा एक सरफेस इमॅजिन करायचा. बेसिकली हा सरफेस कुठल्याही रॅन्डम शेपचा घेतला तरी चालतोय, पण मग प्रत्येक पॉइंटला अँगल 0 असणार नाही इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला, मग ते इंटिग्रेशन अवघडून बसेल. म्हणून सिमेट्रिक सरफेस घ्यायचा. म्हणून काय करायचा, सिमेट्रिक सरफेस घ्यायचा. सो दॅट ऍट ऑल पॉइंट्स ऑन द गॉसियन सरफेस वरच्या प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला अँगल तुम्हाला माहित होईल. म्हणून सिमेट्रिक सरफेस घ्यायचा. आता तो किती आहे, 0 आहे प्रत्येक पॉइंटला, बरोबर ना. अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे. इलेक्ट्रिक फील्ड प्रत्येक ठिकाणी काय आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे. सो आता गॉस थेरम काय होणार, टोटल फ्लक्स ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू चार्ज एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. टोटल फ्लक्स ओव्हर द क्लोज सरफेस आहे म्हणून इंटिग्रेशन काय, क्लोज. टोटल फ्लक्स ओव्हर द क्लोज सरफेस, हा काय आत इंटिग्रेशनच्या ईडीएस कॉस थीटा. प्रत्येक कोणता सगळं पेज, हा हे हे डीएस आणि हे वाले हेच काढले ना. हा एक स्फियर आहे ना, हा काय आहे, स्फियर आहे. स्फियरवरच्या कुठल्याही पॉइंटला जाऊन मला काय करायचं आहे, छोटासा एरिया कन्सिडर करायचा आहे. त्या एरियाला एरिया वेक्टर कसा असेल, परपेंडिक्युलर. जर इथल्या एरियाला एरिया वेक्टर परपेंडिक्युलर आहे तर इथल्या एरियाला पण एरिया वेक्टर असा परपेंडिक्युलर असेल, बरोबर का. इथली या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड सर्कलच्या सेंटर पासून अवे आहे, तर या पॉइंटला पण इलेक्ट्रिक फील्ड सर्कलच्या सेंटर पासून कशी असेल, अवे, बरोबर का. या पॉइंटला अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर काय आहे, 0. या पॉइंटला पण अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर काय आहे, 0. या पॉइंटला जर मी छोटासा एरिया कन्सिडर केला का, छोटासा एरिया, व्हेरी स्मॉल एरिया, त्याचा एरिया वेक्टर कसा असेल, एरियाला परपेंडिक्युलर. आणि इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे आमची, ऑलवेज सेंटर पासून अवे. चार्ज कसा आहे, पॉझिटिव्ह, बरोबर का. सो या पॉझिटिव्ह चार्जच्या सेंटर पासून ही फील्ड कशी असेल, अवे. कळतंय का. प्रत्येक पॉइंटला, गॉसियन स्फियरच्या प्रत्येक पॉइंटला, या इमॅजिनरी स्फियरच्या प्रत्येक पॉइंटला आम्ही जर अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड चेक केला तर तो किती आला, अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड किती आला, 0. आणि त्या गॉसियन सरफेसवरच्या प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड जर चेक केला
अरे हे डिस्टन्स पण आरच आहे, हे डिस्टन्स पण आरच आहे, हे डिस्टन्स पण आरच आहे आणि हा चार्ज जो काही क्यू आहे हा सिमेट्रिक आहे. मग याच्यामुळं या चार्जमुळे इथे इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड ई येतो, तर इथं पण ईच यायला पाहिजे, इथं पण ईच यायला पाहिजे, प्रत्येक पॉइंटला काय यायला पाहिजे, ईच यायला पाहिजे. हा चला डायरेक्शन इकडे राईटवर्ड असेल, इकडे ऑब्लिकली अपवर्ड असेल, इकडे ऑब्लिकली अपवर्ड असेल, इकडे लेफ्टवर्ड असेल, इकडे ऑब्लिक डाऊनवर्ड असेल, दॅट आय नो. डायरेक्शन विल बी डिफरंट. पण डायरेक्शनचा विचार आमचा आम्ही करायचा. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला मात्र गॉस थेरम देते. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायसाठी गॉस थेरम वापरायचे, डायरेक्शन आपला पण ठरवायचे. समजले तुम्ही? हा, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द गिवन सरफेस ईडीएस कॉस थीटा इज इक्वल टू काय? फ्लक्सचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे इंटिग्रेशन ईडीएस कॉस थीटा, एक आहे चार्ज इनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन झिरो. दोन्ही एकत्र वापरायचे. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द क्लोज सरफेस काय असतात? चार्ज इनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन झिरो. आणि दुसऱ्या फॉर्म्युल्याने काय असतात? इंटिग्रेशन ईडीएस कॉस थीटा. सरफेस क्लोज्ड आहे म्हणून हे इंटिग्रेशन कसं लिहायचं? क्लोज्ड इंटिग्रेशन. ई कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशनच्या आत काय राहिलं? क्लोज्ड इंटिग्रेशन डीएस कॉस थीटा. थीटा ॲट ऑल पॉइंट्स काय आहे? प्रत्येक डीएस चा विचार जर केला, इथल्या डीएस चा, प्रत्येक कुठल्याही डीएस चा जर विचार केला गॉसियन सरफेस वरती, तर प्रत्येक डीएस साठी अँगल किती आहे? 0. प्रत्येक डीएस न इलेक्ट्रिक फील्ड बरोबर केलेला अँगल किती आहे? 0. आय शॅल राईट हियर 0. बरोबर, इज इक्वल टू चार्ज एनक्लोज. किती चार्ज एनक्लोज आहे? या गॉसियन स्फियर मध्ये किती चार्ज एनक्लोज आहे? सगळी शेलच एनक्लोज आहे. सगळ्या शेल वरती किती चार्ज आहे? क्यू. सो टोटल एनक्लोज चार्ज म्हणजेच शेल वरचा चार्ज अपॉन एप्सिलॉन झिरो. बरोबर. बरं, ई तर मला कॅल्क्युलेट करायची. ई इंटू क्लोज्ड इंटिग्रेशन, हा कॉस झिरो 1 लिहायची गरज नाही. इंटिग्रेशन डीएस ओव्हर द एरिया एस किती होणार? सगळे डीएस 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 एरिया ऍड केले किती मिळणार? हा, एस मिळणार. मॅथमॅटिकली का आन्सर द्या, जरा विचार करून आन्सर. इंटिग्रेशन डीएस एस म्हणाला जातो. या गॉसियन सरफेसचे सगळे एरिया ऍड केले, डीएस 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 फॉर ऑल एरिया असं केलं, सगळे इंटिग्रेशन डीएस केले. किती मिळणार? 4 पाय आर स्क्वेअर. टोटल एरिया मिळणार ना. इंटिग्रेशन डीएस एस का सांगा लागलाय मग? विचार करून सांगा ना, आपण काय बोलतोय. मी फॉर्म्युला विचारलाय का इंटिग्रेशनचा? मी म्हणली की इंटिग्रेशन डीएस काय असेल. मला माहित नाही आहे का इंटिग्रेशन डीएस एस असेल. इथे एस लिहून काय करणार आहे आपण? एस माहिती आहे आपल्याला, मग कसं काढणार इलेक्ट्रिक फील्ड? एस माहित आहे आपल्याला ऍक्च्युअली. इंटिग्रेशन डीएस केल्यानंतर येणारं आन्सर माहित आहे आपल्याला, ऍक्च्युअली माहित आहे. हे सगळे डीएस 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 इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळणार? या गॉसियन सरफेसचा एरिया मिळणार का शेलचा एरिया मिळणार? शेलचा काय संबंध आहे? शेलचा काय संबंध आहे? गॉसियन सरफेस, बरोबर ना. इंटिग्रेशन ओव्हर विच सरफेस केलंय आपण? शेल सरफेस और गॉसियन सरफेस? गॉसियन सरफेस. कळतंय का? सो गॉसियन सरफेसचा एरिया किती येणार? किती येणार? स्मॉल आर स्क्वेअर की कॅपिटल आर स्क्वेअर? शेलची रेडियस स्मॉल आर, सॉरी शेलची रेडियस कॅपिटल आर आणि गॉसियन स्फिअरची रेडियस स्मॉल आर. मग गॉसियन स्फिअरचा सगळा एरिया मिळून किती येणार? ते 4 पाय किती येणार? 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर इज इक्वल टू हा चार्ज एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन झिरो. मग काय आलं इलेक्ट्रिक फील्डचा आन्सर? इलेक्ट्रिक फील्ड ॲट डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द शेल हा 4 पाय आर स्क्वेअर डिवाइड करायला पाठवा इंटू वन क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो ॲज इट इज. जरा रिअरेंज करा. एप्सिलॉन झिरो इकडे घ्या, आर स्क्वेअर तिकडे द्या. आन्सर काय आलं? क्यू अपॉन आर स्क्वेअर म्हणजे सेम ॲज पॉइंट चार्ज. कसं आलं? पॉइंट चार्ज सारखंच आलं सर, येस और नो? पॉइंट चार्ज सारखंच आलं. आन्सर कसं आलं? पॉइंट चार्ज सारखंच आलं. कधी वापरायचं आहे? when the given point is outside the shell or inside the shell? गिवन पॉइंट, ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे तो पॉइंट कुठं पाहिजे? आउटसाइड द शेल और इनसाइड द शेल?
हा म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू मोर दॅन कॅपिटल आर की लेस दॅन कॅपिटल आर? स्मॉल आर ची व्हॅल्यू हा गिवन पॉइंट पी, स्मॉल आर ची व्हॅल्यू लेस दॅन कॅपिटल आर की मोर दॅन कॅपिटल आर? मोर दॅन कॅपिटल आर, म्हणजे तुम्ही आउटसाइड द शेल आहात. येस और नो? मोर दॅन ऑर इक्वल टू. ऑन द सरफेस असेल तर आर इक्वल टू किती असेल? स्मॉल आर इक्वल टू किती असेल? ऑन द सरफेस स्मॉल आर इक्वल टू किती? ऑन द सरफेस स्मॉल आर इज इक्वल टू किती? तुम्ही जर सरफेस वरती असाल तर स्मॉल आर इज इक्वल टू किती? कॅपिटल आर. येस और नो? तुम्ही सरफेसच्या बाहेर असाल तर स्मॉल आर इज मोर दॅन कॅपिटल आर. सरफेसच्या इनसाइड असाल तर, इनसाइड शेल असाल तर स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर. इफ यू आर इनसाइड द सरफेस स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर. येस और नो? बर बघा इकडे आता इनसाइड जर विचार केला तर हे डेरिव्हेशन झालं, आउटसाइड झालं. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड शेल, इनसाइड शेल विचार करा. इनसाइड शेल स्मॉल आर विल बी लेस दॅन कॅपिटल आर. बरोबर का? स्मॉल आर काय असेल? लेस दॅन कॅपिटल आर असेल. शेल ड्रॉ केली आपण, स्फेरिकल शेल. या स्फेरिकल शेलवरचा चार्ज किती आहे आपला? क्यू. चार्ज किती आहे? क्यू. स्फेरिकल शेलवरती चार्ज आहे क्यू. बरोबर? रेडियस किती आहे स्फेरिकल शेलची? आर. इकडे ड्रॉ करूया, रेडियस इकडे ड्रॉ करूया. रेडियस आहे आर. बरोबर? गिवन पॉइंट इनसाइड द शेल आहे की आउटसाइड द शेल आहे? इनसाइड. इथे आहे समजा, इथे आहे. at a distance of small r, and of course small r is less than capital R. बरोबर? बरोबर का? बरं, ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे तो पॉइंट इथे आहे. ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे त्या पॉइंट मधून जाणारा आणि गिवन चार्ज सिस्टीमला सिमेट्रिक सरफेस म्हणजे हा इनसाइड वाला स्फियर असेल. येस और नो? येस और नो? हा स्फियर आहे का? गिवन पॉइंट मधून जाणारा आणि गिवन चार्ज सिस्टीमला सिमेट्रिक आहे का? हा कोण आहे तुमचा? नाव काय याचं? गॉसियन स्फियर म्हणा किंवा गॉसियन सरफेस. आता स्फियर आहे तर स्फियर. बरोबर? गॉस थेरम काय आहे? गॉस थेरम काय आहे? क्लोज्ड इंटिग्रेशन. हा, क्लोज्ड इंटिग्रेशन eds cos theta is equal to charge enclosed upon epsilon 0. चार्ज इनक्लोज किती? या गॉसियन सरफेसच्या आत चार्ज इनक्लोज किती? या गॉसियन सरफेसच्या आत चार्ज इनक्लोज किती आहे? किती आहे? अरे सगळा चार्ज कुठे आहे? सरफेसला. आणि आमचा गॉसियन स्फियर कुठे आहे? तो स्वतः इनसाइड आहे. मग त्याच्या इनसाइड चार्ज किती आहे? 0. येस और नो? चार्ज इनक्लोज किती आहे? 0. ds किंवा इंटिग्रेशन ds 0 असायचं काय कारण आहे का? एरिया किंवा एरिया वेक्टर 0 असायचं काय कारण आहे का? कंप्लीट एरिया किंवा एरिया वेक्टर 0 असायचं काय कारण आहे का? इथं असेलच ना ds ds. इथे मिळतील का तुम्हाला? ds ds मिळणार नाही का? ds ds तर तुम्हाला मिळतीलच. म्हणजे ds बार तर 0 असणं पॉसिबल नाहीये. मग कोण 0 असलं पाहिजे? मग कोण 0 असलं पाहिजे? नाही कळलं? चार्ज इनक्लोज किती आहे? 0. इथं आन्सर किती यायला पाहिजे? 0. हे आन्सर 0 यायला यातलं कोण कोण 0 पाहिजे? हे तर 0 असू शकत नाही. थीटा अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर ड्यू टू सिमेट्री, मग ते आपण कॉस ऑफ 0 म्हणू शकतो. थीटा अँगल किती असेल? 0. मला इन शॉर्ट मला असं म्हणायचं की ही टर्म काही 0 येणार नाही. हा, थीटा 0 येईल, कॉस 0 1 येईल. थीटा 0 येईल, कॉस 0 1 येईल. त्यामुळे ही टर्म तर काही 0 येणं पॉसिबल नाहीये. ही टर्म काय 0 येणं पॉसिबल नाहीये. इन शॉर्ट मला सांगायचं आहे की राईट साइड तुमची ऑलरेडी 0 आली आहे. आता ठरवा लेफ्ट साइड मधला 0 नक्की कोण असेल? हा, हे आन्सर 0 येण्यासाठी ह्यातलं कोण 0 पाहिजे? इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट इनसाइड द शेल किती येते? ऑलवेज 0 येते.
इनसाइड वाली इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज किती येते 0 येते. कळलं का? कारण चार्ज इनक्लोज किती आहे 0. समजलं? कळलं का सगळ्यांना? झालं लिहून? माझ्याबरोबर लिहित आहे. पुढे बघा. हा, इनसाइड शेल सांगा पटपट पटपट फॉर्म्युले. इनसाइड शेल स्मॉल आर ची व्हॅल्यू लेस दॅन कॅपिटल आर की कॅपिटल मोर दॅन कॅपिटल आर? इनसाइड शेल स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर. ओके. आणि इनसाइड वाली इलेक्ट्रिक फील्ड किती असते 0. चार्ज कुठे असला पाहिजे सरफेसला. थ्रूआउट द व्हॉल्यूम चार्ज आहे का? थ्रूआउट द व्हॉल्यूम ऑफ द शेल चार्ज आहे का? नाही. त्यासाठी शेल कशी पाहिजे इन्सुलेटरची बनलेली असली पाहिजे. कंडक्टरची बनवून काय उपयोग नाही. इव्हन सॉलिड कंडक्टर जरी घेतला तरी चार्ज कुठे येणार आहे ऑलवेज सरफेसलाच येणार आहे. म्हणजे इथं चार्ज जर सरफेस वरती इन शॉर्ट असेल म्हणजे सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन जर असेल तर इन दॅट केस तुम्ही समजून घ्या की इनसाइड वाली इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज किती येणार आहे 0. ओके. बर, आउटसाइड काय फॉर्म्युला आहे? आउटसाइड शेल, आउटसाइड शेल स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. आणि आउटसाइड वाल्या इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आला 1/4πε0 हा Q/r². स्मॉल आर स्क्वेअर की कॅपिटल आर स्क्वेअर? बघा काय स्मॉल आर स्क्वेअर. स्मॉल आर काय आहे गिवन पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द शेल. स्मॉल आर काय आहे गिवन पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द शेल. आणि कॅपिटल आर काय आहे रेडियस ऑफ द शेल. कॅपिटल आर काय आहे रेडियस ऑफ द शेल. बरोबर. मला सांगा हा क्यू कॉन्स्टंट आहे. टोटल चार्ज ऑन द शेल काय आहे कॉन्स्टंट आहे. 4πε0 काय आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आणि इक्वॅलिटी रिमूव्ह केली की काय येणार प्रोपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट आहे Q/4πε0. कॉन्स्टंट आणि इक्वॅलिटी रिमूव्ह केली तर काय येणार प्रोपोर्शनॅलिटी. सो इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड द शेल विल बी प्रोपोर्शनल टू 1/r². As the distance goes on increasing, outside electric field goes on decreasing. As the distance goes on increasing, outside electric field goes on, sorry, as the distance goes on increasing, outside electric field goes on decreasing. Graph कसा असेल? If I want to plot the graph of the point, graph of the electric field versus the distance of a point from the center of the shell, then what will be the nature of the graph? R equal to 0 म्हणजे काय सेंटर ऑफ द शेल. येस ऑर नो? स्मॉल आर इक्वल टू 0. स्मॉल आर ची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे गिवन पॉइंट कुठे आहे सेंटरला. स्मॉल आर इक्वल टू 0 मीन्स गिवन पॉइंट इज ॲट सेंटर. स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे गिवन पॉइंट इज ॲट सरफेस. स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे गिवन पॉइंट इज ॲट सरफेस. आणि स्मॉल आर मोर दॅन कॅपिटल आर म्हणजे गिवन पॉइंट इज outside the surface. Yes or no? बघा स्मॉल आर 0 म्हणजे तुम्ही सेंटरला आहे. इथे स्मॉल आर इक्वल टू आर म्हणजे तुम्ही कुठे आहे सरफेसला आहे. आणि ह्याच्या पुढच्या रिजन मध्ये स्मॉल आर विल बी मोर दॅन कॅपिटल आर. सो इन दिस रिजन स्मॉल आर विल बी लेस दॅन कॅपिटल आर. इन दिस रिजन विल बी स्मॉल आर विल बी मोर दॅन कॅपिटल आर. दिस रिजन इज द इनसाइड शेल. Yes or no? This region is the, tell me, this region is the outside shell. Inside वाली electric field किती आहे बा up to the surface from r equal to 0 to r equal to capital R. Inside वाली electric field किती आहे 0. Inside वाली electric field कशी आहे 0. असा प्लॉट होईल का for all distances electric field is 0. असा प्लॉट होईल. कसा प्लॉट होईल ग्राफ कळते का? आणि बघा E outside ती कशी आहे proportional to 1/r². 1/r² चा ग्राफ तर माहिती आहे. R goes on increasing, E goes on decreasing. म्हणजे असं आहे का इनसाइडला किती आहे 0 म्हणजे सेंटर टू सरफेस किती आहे 0. सरफेसला इमिजिएटली वाढणार अचानकपणे वाढणार. येस और नो? आणि नंतर ऍज यू मूव्ह अवे फ्रॉम द सरफेस जितकं सरफेस पासून अजून लांब जाल म्हणजे सेंटर पासून पण लांब जाल then it is proportional to 1/r².
See, if the graph will be this, yes or no, tell me. हा कुठला ग्राफ आहे? Outside electric field is proportional to 1 upon r square. हा 1 upon r square चा ग्राफ आहे, समजला का? Are you getting this? Everyone tell me, yes or no? असं असेल का? फील्ड मॅक्सिमम कुठे आहे? The field is maximum at which point? Center, surface की infinity? Inside the sphere किती आहे? Inside the shell किती आहे? 0. On the surface काय असली पाहिजे? मॅक्सिमम, कारण परत ती काय होत जातीये? डिक्रीज. 0 कुठे होणार? इन्फिनिटीला. दोन ठिकाणी 0 आहे. कुठे कुठे? इनसाइड एनीवेअर. इनसाइड एनीवेअर फील्ड किती आहे? 0. आउटसाइड इट गोज ऑन डिक्रीजिंग. सो ही व्हॅल्यू असेल तुमची मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्डची. हा ग्राफ सॉलिड ड्रॉ करा. मी सॉलिड लाईन मध्ये दाखवतो. ही असेल तुमची मॅक्सिमम पॉसिबल इलेक्ट्रिक फील्ड. ती कुठे असेल? सरफेस. कशी काढणार सरफेस वरची इलेक्ट्रिक फील्ड? कशी काढणार? हाच फॉर्म्युला वापरायचा, फक्त यात काय करायचं? स्मॉल आर ची व्हॅल्यू किती टाकायची? कॅपिटल आर टाकायची. कळते का? सरफेस वरची इलेक्ट्रिक फील्ड कशी काढणार? हाच फॉर्म्युला, फक्त स्मॉल आर ची व्हॅल्यू किती टाकायची? फक्त स्मॉल आर ची व्हॅल्यू किती टाकायची? कॅपिटल आर. कळते का? सरफेस वरची फील्ड मिळेल ती मॅक्सिमम असेल आणि देन इट विल गो ऑन डिक्रीजिंग. बरोबर का? समजलं? आल्या इथपर्यंतच्या गोष्टी लक्षात? बर, आता मी काय काय सांगतोय का? लिहून झालं की सांगा. बर, तुमच्यापैकीच काही लोकांचे प्रश्न आलेले आहेत. ते असे आहेत की टाइम कसा मॅनेज करायचा? दिवसाला 3 सब्जेक्ट होतात तुमच्याकडनं? दिवसाला 3 सब्जेक्ट इफेक्टिव्हली होत आहेत का? होत नाहीये. सेल्फ स्टडी म्हणतोय मी. तर रोज सेल्फ स्टडी करावा तर लागणार आहे. कारण एका सब्जेक्टची लिंक लागली तेवढ्यात दुसरा सब्जेक्टचा आठवते तो घेताय, परत तो जी लिंक लागली तेवढ्यात दुसरा तिसरा घेताय, असं करताय. कशाचीच लिंक लागणार? मी काय सांगतोय का? इथले सेशन संपल्यानंतर, इथले लेक्चर संपल्यानंतर साधारणपणे इथलं टायमिंग 5 समजा. लवकरात लवकर किती वाजता अभ्यासाला बसता येईल? जे अगदी जवळ राहतात त्यांच्यासाठी ते 5:30 असू शकते. इन जनरल सांगा 6. ओके, 7 वगैरे. त्यानंतर 2-3 तासाचा गॅप नाही पाहिजे. 2 तास 3 तास विदाउट स्टडी असं नाही. यू कॅन स्टे विदाउट स्टडी फॉर 1 आवर. मग तो टाइम तुमचा ट्रॅव्हलिंग मध्ये गेला असेल, जेवणा खाण्यात गेला असेल, दॅट इज ओके. इज इट पॉसिबल फॉर यू टू मॅनेज इट ॲट 6? हा, एखाद्याला नसेलच तर 3 तास मला गॅपच घ्यायचा आहे, त्याला काय बोलू शकत नाही. मला 7लाच बसायचं, त्याला मी काय बोलू शकत? ज्या एखाद्याला 6:30लाच बसायचं, त्याला मी काय बोलू शकत नाही. मी जनरलाइज सांगतो, तुम्ही तुमच्यासाठी पर्सनलाइज करून घ्या ते. तुमच्यासाठी पर्सनलाइज करून घ्या. मी साधारण एक टाइम फ्रेम सांगायला लागलो. कारण अभ्यासाला तुम्ही देणार वेळ तर तेवढा असेल. मी अभ्यासाचा वेळ कमी करा असं म्हणत असतो. पण जर सब्जेक्ट जर एकाच दिवशी 3 करत बसला, एक सब्जेक्ट घेतला जी लिंक लागलेलीच आहे, तेवढ्यात तो बंद करून दुसरा घ्यावा लागतो, तेवढ्यात तो बंद करून तिसरा घ्यावा लागतो. लेट्स नॉट डू दॅट. व्हॉट वी विल डू, 3 दिवस रोज फिजिक्सचा 1-1 तास अभ्यास करण्यापेक्षा 2च दिवस करू, पण 4 तास करू. कसं करायचं सांगतो. साधारण आता आम्ही 6ला अभ्यासाला बसलो, खाऊन पिऊन बसायचं. 2 तासानंतर जेवायचंच आहे. 2 तास अभ्यास केल्यावर जेवायचंच आहे. इतकं खा की तुमचं पोट भरलेलं असलं पाहिजे. इतकं पण खाऊ नका की झोप येईल. सगळं मॅनेज करा. आता हसायचं नाही कोणी. मी ज्या गोष्टी सांगतोय ते सगळ्या सिरियसली सांगतोय. ओके, साधारण 6ला बसलं, 6 ते पुढचे 2 तास. आता ते 2 तास तुम्हाला सलग बसणं पॉसिबल नसेल, 1 तास बसा, परत 10 मिनिटं ब्रेक घ्या, परत 50 मिनिटं अभ्यास करा. सो 1 तास 50 मिनिटं अभ्यास झाला की नाही? तासभर बसला, 10 मिनिटं ब्रेक घेतला, परत 50 मिनिटं अभ्यास केला. एक सब्जेक्टचा विषय संपवता येतोय नाही. 30 गणितं करायची आहेत फिजिक्सची. 2 तास पुरत नाहीत का? मॉड्यूल मधली एक्सरसाइज 1 मधली 5 करायची आहेत, 2 मधली 10 करायची आहेत, सेट 1 मधली 15 करायची. किती गणितं करायची?
30 गणित करायचे. 2 तास 30 गणित. इज इट नॉट इनफ टाइम? नोट्स घेऊन बसलोय, गणित घेऊन बसलोय, गणित एक एक सोडवायला लागलोय, नोट बघायला लागलोय. नोट न सुटते का, स्वतः सुटते का, विचार करून सुटते का, फॉर्म्युला न सुटते का, सॉल्व एक्झाम्पल न सुटते का, हे पण नाही झालं, सोल्युशन न सुटते का, असं करत गणित केली, नाही सुटलं, मार्क केला, पुढे गेलो. वेळ घालवू नका, 4-5 मिनिटं घालवा, नाही सुटलं चला पुढं. कळतंय का? 30 गणित होणार नाहीत का? 2 तास आहेत आपल्याकडे. 6 ते 8 एक सब्जेक्ट संपला. हा, मग 6 ते 7 बसून 7 ते 7 10 पर्यंत परत एक ब्रेक घेतला छोटासा. त्यात काय तुम्हाला खायचं असेल तर ते करा 10 मिनिटातच. नसेल करायचं, कपॅसिटी असेल 1 तास 50 मिनिटं सलग बसू शकत असाल तसं बसा. कसंही, इन शॉर्ट, फ्रीडम इज युअर किंवा चॉईस इज युअर. तुम्हाला तो स्लॉट कसा मॅनेज करायचा आहे का, पण एका विषयाची तुमची लिंक लागेल. तासभर केला आणि मध्ये दुसरा विषय चालू आहे डोक्यात. फिजिक्स चालू असताना केमिस्ट्री डोक्यात चालू आहे, हे राहिले ते राहिले असं नाही. बायो चालू असताना फिजिक्सच्या सरांनी होमवर्क दिला ते चालू आहे, काहीच झालं नाही. मग दिवसाला 2 सब्जेक्ट करायचे. 6 ते 8 एक केला, कधी काय तुम्हाला 10 मिनिटं ब्रेक घ्यायचा असेल तर परत अर्धा तास ब्रेक घ्या. सगळेजण, तुम्हाला कोणालाही कोणी स्वतः जेवण करून खायचं आहे का? नाही, जेवण तर रेडी मिळेल, ते 5 मिनिटात तुमच्या समोर येऊ शकतं. इफ यू डिसाइड कॅन कम इन फ्रंट ऑफ यू विदिन 5 मिनिट्स. ट्राय टू मॅनेज दॅट. पुढचं परत 20 मिनिटं तुम्हाला जेवण करायला लागतील, 30 मिनिटं लागतील. इन शॉर्ट मी म्हणतोय 8 ते 8:30 परत एक गॅप. इन शॉर्ट अर्ध्या तासाचा कम्प्लीट गॅप. 2 तास झाल्यानंतर एक मोठा गॅप असावा, अगदीच तो 5 किंवा 10 मिनिटाचा नसावा, तो 25 ते 30 मिनिटाचा असावा. 25-30 मिनिटं गॅप घेतला, परत 8:30 ला बसलो अभ्यासाला, परत 8:30 ते कधी 10:30, 8:30 ते 10:30 परत 2 तास आहे. फिजिक्स केलं, बायो केलं, पहिला फिजिक्स केलं मग बायो केलं, किंवा पहिला बायो केलं मग फिजिक्स केलं. एक दिवस संपला, 10:30 ला एंड. झोपायचं कधी वगैरे ते सगळं अजून मी सांगायचं. दिवसाला किती स्लॉट केले, सेल्फ चे किती स्लॉट केले, 2. किती तास अभ्यास केला तसं बघायला गेलं तर 4 तास. ऍक्च्युअली 4 तास नाही, त्यातली 10-10 मिनिटं परत मध्ये मध्ये ब्रेक आहे, म्हणजे किती, ऑलमोस्ट 3.5 तास. पण व्यवस्थित लिंक लागली. तेच एक एक सब्जेक्ट तास-तासभर केला असता तर किती अभ्यास केला असता, मधले ब्रेक्स वगैरे विचार करून 3च तास. आता सब्जेक्ट किती केले, 2, पण इफेक्टिव्ह स्टडी किती झाला, 3.5 तास. ऍक्च्युअली एक 10 मिनिटं अजून पण आहे, 3 तास 40 मिनिटं होईल ते, तसं बघायला गेलं. कळतंय? आणि 2-2 तास 2 तास व्यवस्थित अभ्यास करून अर्धा तास ब्रेक, परत 2 तास अभ्यास, असं केलं तर 4 तास पण मॅनेज होतील. बरं, वाजलेत अजून 10:30. यू स्टील हॅव टाइम टिल 12. परत 12 वाजेपर्यंत वेळ आहे, 11:30 पर्यंत वेळ आहे, 11 पर्यंत वेळ आहे ना अजून वेळ. ऑलरेडी इथंच तुमचे व्यवस्थित किती वेळ मिळालेला आहे तुम्हाला. ऍटलिस्ट यातलं सगळं कट डाऊन वगैरे करून, डिस्ट्रॅक्शन वगैरे कट डाऊन करून 3.5 तास तरी मिळालेत की नाही. कारण इकडं तिकडं डिस्ट्रॅक्ट झाला, कोणी बोलवलं, हे बोलवलं, तेही करू नका, होऊ नका. जगात काय चाललं काय करायला. कळते का? शेजारी येऊन जरी कोणी ओरडत असलं तरी त्याकडे लक्ष द्यायचं, एवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. होतं तेवढं. नाहीतर इव्हन बघा, आता लेक्चर जेव्हा मी घेत असतो, म्हणजे प्रत्येकाची काही ना काहीतरी बारीक ऍक्टिव्हिटी चाललेली असते. कुणीतरी फॉर अ शॉर्ट टाइम डिस्ट्रॅक्टेड असतं. मग म्हणून टीचर डिस्टर्ब झालेले कधी बघितले का तुम्ही, किंवा ते कधी डिस्ट्रॅक्ट झालेले बघितलेत का? नाही. त्यांचं कंटेंट डिलिव्हरिंग चालू असतं. हा, लक्ष दे चालू असतंय का? तसं तुमचं तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे, डिस्ट्रॅक्ट झाला लक्ष दे. तुम्ही स्वतःला सांगा ना डिस्ट्रॅक्ट झाला तर, म्हणजे ते तुमचे जे काही 3.5-4 तास आहेत ते व्यवस्थित युटिलाइज होतील. आणि अजून पण रात्रीचे 10:30 वाजले, म्हणजे 8 ते 8:30 तुम्ही ब्रेक पण घेतलाय. परत तुम्हाला आणि एकदा जेवायचं, आणि एकदा जेवा, 2 वेळा जेवा, काही अडचण जेवायला काय अडचण. कारण पोटामध्ये अन्न असणं गरजेचं आहे, ती एनर्जी पाहिजे, कारण ब्रेन एनर्जी वापरणार आहे. छान अभ्यास झाला. पहिल्या दिवशी कुठले विषय केले, फिजिक्स बायो, पुढच्या दिवशी बायो केमिस्ट्री, त्याच्या पुढच्या दिवशी केमिस्ट्री फिजिक्स. 3 दिवसामध्ये फिजिक्स किती वेळा झालं, 2 वेळा. बायो किती वेळा झालं, 2 वेळा. 3 दिवसामध्ये 1-1 तास करून बायो किती वेळा झालं असतं, किती तास झालं असतं, 3 तास. त्याच्याऐवजी आता किती झालं बायो, 4 तास. आवडत असेल तर अजून करू शकाल, 10:30 नंतर अजून वेळ आहे, तिथे जास्त मार्क पडायचे आपल्याला. अर्धा सब्जेक्ट आहे तो आपला. फिजिक्स 1/4 आहे, केमिस्ट्री 1/4 आहे, बायो हाफ आहे ना टोटल मार्क मध्ये. करायचं त्याच्यात डबल तर करायचंच आहे. 10:30 नंतर वेळच वेळ आहे, परत 1.5 तास पर्यंत ऑलमोस्ट आपल्याकडे वेळ आहे. म्हणजे 3 दिवसात एक सब्जेक्ट किती वेळा टच होतोय, 2 वेळा. 2 स्लॉट मिळतात, आणि ते 2 स्लॉट छान मिळतात ना.
असं होतंय का? 1.5 तासाचा स्लॉट आहे, त्यातला 1.25 तास अभ्यास केला, सब्जेक्ट बदलला. कळतंय का? त्याच्यापेक्षा काय बरं? त्याच्यापेक्षा काय? कारण 1.25 तास म्हणता पहिले 10-15 मिनिटं तर लिंक मध्येच जातात, लिंक लागायला. तर 1.25 तासातला अभ्यास किती होणार परत? तासभर. छान लिंक लागलेली असते तेवढा सब्जेक्ट बदलावा लागतो. असं करण्यापेक्षा करूया ना व्यवस्थित, त्याला 1 तास 50 मिनिटं किंवा 2 तास देऊया त्याला. परत 30 मिनिटं ब्रेक घेऊ, जेवण करू, परत 2 तास किंवा 1 तास 50 मिनिटं परत दुसरा सब्जेक्ट घेऊ. बरोबर? पण असं तर कधीच होत नाही की आजच्या आज होमवर्क कम्प्लीट करा आणि उद्या दाखवा, असं तर मी सांगत नाही. तुम्हाला 2-3 दिवस देतो. मी जर तुम्हाला 3 दिवस देतोय आणि त्या 3 दिवसात मी तुम्हाला सोडवायला 40-45 गणितं देतोय, एका स्लॉट मध्ये तुमच्याकडनं साधारण किती कम्प्लीट होणं एक्सपेक्टेड आहे गणितं? 25 ते 30. तुम्ही ते आरामात करू शकता की नाही? 3 दिवसात मी तुम्हाला 40-45 गणितं होमवर्क म्हणून दिले किंवा 50 गणितं दिलेत. चला, मी म्हणतोय चला 60 दिलेत, एवढी होत नाही पण चला 60 दिलेत 3 दिवसात करायला. 3 दिवसात 2 स्लॉट मिळणार आहेत की नाहीत? 3 दिवसात 2 स्लॉट मिळणार आहेत की नाहीत? उघड होतं काय म्हणते जा. 3 दिवसात 2 स्लॉट मिळणार आहेत की नाहीत आपल्याला? म्हणजे किती तास मिळणार आहेत? तसं बघायला गेलं तर फिजिक्सला 3.5 ते 4 तास मिळणार आहेत ना? 4 तास मिळणार आहेत ना? ह्या 4 तासात 2 दिवसात मिळणाऱ्या 4 तासात तुम्ही 40-50 गणितं करू शकत नाही? करू शकता की नाही? तर तुमचा होमवर्क झालेला असतोय ना? बरोबर. बायोला इनफ टाइम मिळालेला असतोय, केमिस्ट्रीला इनफ टाइम मिळालेला असतोय, फिजिक्सला इनफ टाइम मिळालेला असतोय. 3 दिवसात एक सब्जेक्ट किती वेळा टच होईल? 2 वेळा. 6 दिवसात किती वेळा टच होईल? 4 वेळा. व्यवस्थित प्रत्येक सब्जेक्टला टाइम दिला, अर्धा तास तुमचा यात गेमच झाला. रोज 1-1 तासच झाला असता तुमचा 3 सब्जेक्ट कडून, इफेक्टिव्ह स्टडी 1-1 तासाचा झाला असता. 3 दिवसात किती तास मिळाले असते एका सब्जेक्टला? 3च तास मिळाले असते इफेक्टिव्ह स्टडीचे जर काउंट केले तर, प्रॅक्टिकली विचार केला तर. त्याच्याऐवजी इथं आउटपुट पण थोडंसं वाढलं. 3.5 तासापेक्षा जास्त वेळ तुम्हाला एका सब्जेक्टला मिळाला 3 दिवसात, प्लस 10:30 नंतरचा वेळ अजून रिकामा आहे. स्लीप किती पाहिजे तुम्हाला? आय विल रिकमेंड अराउंड 6 आवर, नॉट लेस दॅन दॅट. 3च तास झोपतो, 2च तास झोपतो, 2 वाजेपर्यंत अभ्यास करतो, 6ला उठतो, 5ला उठतो, असं नाही. आय थिंक आय विल रिकमेंड इट ॲट 6. तुम्ही तुम्हाला ते पर्सनलाइज करून घ्या. आता 6 तास जर झोपायचं आहे तर 11:30ला झोपून सकाळी 5:30ला तुम्ही उठू शकता किंवा 6ला उठू शकता. 6 ते 6.5 तास तुम्ही झोपला, विल दॅट बी फाईन? जनरलाइज सांगतोय, कळतंय का बघा? काही ऍबसर्ड सांगत नाही, सगळं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. 2 स्लॉट मध्ये ब्रेक दिलाय, 10:30 नंतरचा वेळ शिल्लक राहिला. आता 10:30 पासून तुमच्याकडे 11:30 पर्यंत, जर 11:30ला झोपायचं असेल तर, जर 10:30ला झोपणार असाल तर मात्र मग 5ला उठावं लागेल. कारण 10:30 ते जर 6 काउंट केलं तर 7.5 तास एवढं नाही झोपायचं, एवढं नाही झोपायचं. हा, 10:30ला झोपणार असाल इन दॅट केस 5ला उठावं लागेल, 5 ते 6:30 अभ्यास करावा लागेल किंवा 6:30 ते 7 पर्यंत अभ्यास करावा लागेल, परत आवरून क्लासला यावं लागेल 8ला. अजून 1.5 तास अभ्यासाचा राहिला आहे, अजून 1.5 तास येणार आहे आपल्याला, अजून 1.5 तास मॅनेज करायचा आहे. तो 1.5 तास आता इट इज युअर चॉईस. 10:30 नंतर 1 तास 10:30 ते 11:30 करायचा आहे, मी सकाळी अर्धा तास करायचा आहे, तसा 1.5 तास मिळवायचा आहे, की 10:30 ते 12 करणार, सर 12ला झोपणार आहे आणि सकाळी 6:30ला उठणार, परत एक अर्धा तास काय करता आलं तर करेन, पण अजून 1.5 तास मला पाहिजे अपार्ट फ्रॉम दिस. म्हणजे 6 वाजल्यापासून 10:30 पर्यंत जो दिलाय त्याच्यानंतर पण मला 1.5 तास पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं मग काय कुठल्या विषयाचं बॅकलॉग असेल, टेस्टचा अजून अभ्यास करायचा असेल, टेस्टचा वेगळा असा अभ्यास असत नाही, लक्षात घ्या. टेस्टचा अभ्यास म्हणजे काय, त्यावेळी तुम्ही सॉल्व्हिंग करतायची गरज नाही, त्यावेळी सॉल्व्हिंग केलेलं असते. मग टेस्टच्या आदल्या दिवशी सॉल्व्हिंग हा प्रकार नसतो, लक्षात घ्या. टेस्टच्या आदल्या दिवशी काय, फार फार तर जे केले ते क्वेश्चन आन्सर बघणे, कशी गणितं सोडवली होती ते बघणे आणि मग टेस्ट देणे. इज दॅट क्लिअर? टेस्टचा वेगळा अभ्यास असत नाही. पण तरी पण तुम्हाला ऍडिशनल अजून काय करायचं आहे, मग 10:30 नंतरचा टाइम आहे, बॅकलॉग आहे, जसं काल कम्प्लीट केलंस ना, एक व्हिडिओ बघितला, नोट्स लिहिल्या, 11:30-12ला झोपलो, परत 12ला झोपून 6-6:30ला उठलो, परत आवडायला पण जास्त वेळ लावू नका. इथं तुमच्याकडे कोणी बघत नाही, मी तुम्हाला बघायला येतोय का? तुम्ही मला बघायला येत आहे का? नाही. मग आपण इथं कशासाठी येतोय? अभ्यासाला येतोय. किती वेळ लागला पाहिजे आवडायला? 20 मिनिटं 30 मिनिटं, फार फार तर. 6ला उठलो, 6:30ला रेडी, 6:30 ते 7:30 अभ्यास केला, अजून 1 तास मिळाला. आता
एवढे बघा, मी 4 तास तरी तुम्हाला अभ्यासाचे सांगितलेले, ते सोडून मला किती पाहिजे? 1.5. अजून 1.5 पाहिजे. मग कोणी 1.5 काढेल, कोणी 2 काढेल, कोणी 2.5 काढेल. दॅट इज अप टू युअर कॅपॅसिटी. मी तुम्हाला फोर्स नाही करणार, अदरवाईज तुम्ही एक्झॉस्ट व्हाल. तुम्हाला फोर्स नाही करणार, पण तुम्ही करू शकता ना. तेवढी आवड निर्माण करा अभ्यासाची. झाले का व्यवस्थित सगळे सब्जेक्ट मॅनेज? इथं आम्ही 5 वाजेपर्यंत थांबू शकतोय की नाही? जेव्हा इथनं लवकर जायला मिळेल तेव्हा. हे स्लॉट लवकर यायला पाहिजे, कळते का? 2 तासाचा स्लॉट, त्यात मध्ये 10 मिनिटं ब्रेक. तासभर अभ्यास करायला 10 मिनिटं ब्रेक, परत 50 मिनिटं अभ्यास. स्लॉट संपला. अर्धा तास ब्रेक, जेवण, परत 1 तास अभ्यास, 10 मिनिटं ब्रेक, परत 50 मिनिटं अभ्यास. कळलं का? परत अर्धा तास किंवा 20 मिनिटं जे काय ब्रेक, किंवा इन शॉर्ट ते झाल्यानंतर जेवणच खायचंच आहे, दुसरं काय. आणि आधीमध्ये खायचं आहे. तुम्हाला जे काय मोबाईल बघायचा आहे, कुठल्या क्लासला मेसेज आलाय का, माझ्या प्रत्येक मेसेजला बघायची गरज नाहीये. फिजिक्सच्या ग्रुपवरती येणाऱ्या प्रत्येक मेसेजला बघायची गरज आहे का? नाही. 10:30 नंतर वेळ आहे का नाही? घ्या मोबाईल. ओके, सरांनी आज दिवसभरात हे केले, हे मेसेज टाकले, हे सांगितले, ते सांगितले, कळते का नाही? बघू शकतो की नाही? किंवा 8 ते 8:30 एकदा फक्त 5 मिनिटात सगळे मेसेज बघून घेतले, बाजूला ठेवला मोबाईल, जेवण केलं, अभ्यासाला बसलो. ते जे मध्ये मध्ये गॅप्स आहेत ना, तेव्हाच मोबाईल घेऊन तुम्हाला काय बघायचे असतील त्या गोष्टी बघा. अदरवाईज मोबाईल नसला तरी चालेल शेजारी, दॅट इज बेस्ट. हा, आता मोबाईल मधनच जर अभ्यास करायचा असेल तर त्याला ऍटलीस्ट सायलेंट तरी करा, जेणेकरून बाकीचे जे काही मेसेज आहेत तुम्हाला कंटिन्युअसली दिसणार नाही. कळते का? तुमची मोबाईलची ऍक्टिव्हिटी एवढी जास्त आहे की कुठल्याही ग्रुपवरती पडलेला कुठलाही मेसेज तुम्ही इमिजिएटली बघताय. सो यू आर ऑलमोस्ट ऑल द टाइम डिस्ट्रॅक्टेड. नको आहे तसं, नको आहे तसं. हा, माझे डाऊट मार्क केले, स्लॉट संपला, 10:30 वाजले, आजचे सगळे डाऊट सरांना पाठवले, पुढच्या दिवशी सर सॉल्व्ह करून पाठवते. 10:30 करा ती नंतर. समजतंय का? असा टाइम मॅनेज व्हायला पाहिजे, म्हणजे 6 वाजल्यापासून 10:30 पर्यंत छान अभ्यास होईल 2 सब्जेक्टचा. पुढच्या दिवशी सब्जेक्ट चेंज. एकदा फिजिक्स केमिस्ट्री केलं, एकदा केमिस्ट्री बायो किंवा केमिस्ट्री मॅथ्स केलं, आणि पुढच्या दिवशी बायो फिजिक्स किंवा मॅथ्स फिजिक्स केलं. आलं का लक्षात? 6 दिवस केलं. संडे अजून तुमच्याकडे, अजून संडेचं काय बोललोय का? नाही. मग त्यात बॅकलॉग करा, टेस्ट असेल टेस्ट करा, अजून काय सॉल्व्ह करायचं असेल ते करा, रिवाइज करायचं असेल ते करा, भरपूर करण्यासारखं आहे. पण त्याआधी मला एवढं मॅनेज करून दाखवा. आता काही अडचण आहे का? इफेक्टिव्हली टाइमचा गेनच झालाय. 1-1 तास रोज अभ्यास करण्यापेक्षा सब्जेक्टचा, कारण तेवढंच झाला असता. 1.5 तास जरी बसला असतात तरी त्यातली 15 मिनिटं तुम्ही इकडं तिकडं डिस्ट्रॅक्टेडच. त्याच्यापेक्षा व्यवस्थित आपण अशा पद्धतीनं प्लॅन करूया. शक्य असेल हाच स्लॉट 5:30 ला घ्या, ज्यांना शक्य. ती 10 ला फ्री होतील, कळते का? ती 10 नंतर अजून 2 तास काढू शकतील, 1.5 तास काढू शकतील. म्हणजे नंतरचे हे अपार्ट फ्रॉम दिस 6 ते 10:30, 6 ते 10:30 हे सोडून अपार्ट फ्रॉम दिस मला अजून तुमच्याकडनं किती पाहिजे? 1.5 तास. ते ऑफकोर्स तुम्ही 10:30 नंतर काढू शकता, किंवा सकाळी उठून काढू शकता, किंवा संध्याकाळी अजून 1 तास काढू शकता, सकाळी अर्धा तास, किंवा संध्याकाळी अर्धा तास, सकाळी 1 तास. पण हे व्हायला पाहिजे, आणि तेवढी कष्ट करायची तयारी पण पाहिजे, आणि हे स्मूथली मॅनेज होतं. यात एक्झॉस्ट व्हायचं काय कारण आहे का आता सांगा? नाही. इथनं आपण घरी गेल्यावर फ्रेश व्हाल, फ्रेश माइंडनं अभ्यास कराल, मध्ये जेवण कराल, परत फ्रेश व्हाल, परत फ्रेश माइंडनं अभ्यास कराल. पण इथं सुद्धा 2 वेळा जेवायला सुट्टी मिळते, 2 वेळा जेवा. आता अर्धा डबा खावा, परत अर्धा डबा खावा. लेक्चरच्या मध्ये स्टार्टिंगला जेवलात तरी चालेल, काही अडचण नाही, शिक्षक तुम्हाला रागवत नाहीत. तुमचं जेवण झाल्याशिवाय लेक्चर चालू होत नाही, त्याची काळजी करू नका. जेव्हा एखाद वेळेस कमी वेळ मिळाला तर, आता माझ्यामुळे एक्सटेंड झालं ना, 10 मिनिटं मी घेतली तुमच्या सुट्टीमध्ये, ती आपोआप तुमची 10 मिनिटं एक्सटेंड होईल, आपोआप 10 मिनिटं एक्सटेंड होईल, काळजी करू नका. त्यामुळे पुढचं लेक्चर आपोआप त्या टाइमला मॅनेज होईल. यू विल गेट इनफ टाइम टू ईट. आणि 2 वेळा जेवा, काही अडचण. हे लेक्चर झाल्यानंतर परत एक ब्रेक आहे का नाही? आहे की नाही? परत एकदा जेवा, राहिला डबा तेव्हा खावा, म्हणजे तुम्ही फ्रेश राहा प्रत्येक सेशन. ठीक आहे? चल थांबूया इथे.